अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो गुरुवे वासुदेवाय. तर दादा, जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत झाली त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता? शॉर्टली तुम्हाला सांगतो, जो आतला अनुभव होता की डार्कनेस हटला, अंधार हटला आणि जेव्हा ब्लूइश कलर आला आणि ब्लूइश कलरमधून जेव्हा काही इमेजेस जेव्हा फॉर्म झाल्यात, तर पहिली इमेज अशी होती की ती इमेज म्हणजे एक छोटासा बाळ होता, जस्ट तो गर्भातनं बाहेर पडलेला आहे आणि त्या बाळाला शंकर जेव्हा आपण जे भोलेनाथ आहेत त्या भोलेनाथांनी लिटरली हातावर घेत त्यांना जवळपास कुरवाडत त्यांच्या ज्या जटा आहेत त्या पूर्णपणे कम्प्लिटली त्या हे होत होत्या, म्हणजे त्या एअर फॉर्ममध्ये त्या पूर्णपणे चालू होतं ते. पण मी ही गोष्ट कोणाशी बोललो नाही ना शेअर केली. पण शंकरजीनीच त्या बाळाला का बरं हातात घेतलेलं आहे, त्यासाठी माझा हा जो प्रवास होता हा प्रवास काहीतरी एक वेगळा प्रवास आहे. कारण की इथे जे इमेजेस फॉर्म होतात ना सागर, या फॉर्ममध्ये जेव्हा ट्रिगर होईल तेव्हा तुम्हाला कुठलाही कल्पनेतले इमेजेस इथे येऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी कल्पना करतो ना आपण किंवा माइंड सायकोलॉजिकली इमेजेस आपण फॉर्म करतो. आता मी ध्यानात गेलोय तर मला काय आहे ना, मी काही बघू शकतो, मी ब्रह्मांडातही जाऊ शकतो. हे पूर्णपणे कम्प्लिटली डॉक्युमेंटेड आहे आणि ही डॉक्युमेंटेड असली की त्या गोष्टी तशाच घडणार आणि त्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्याच वेनी घडतात आणि मग शेवटी आपल्याला रिअलायझेशन होत असतं की येस, की आपण आता ज्या जर्नीसाठी आलेलो आहे ही जर्नी कुठेतरी आपल्याला लक्षात येते आणि शेवटी मग तरी सांगत आहोत. एक अनुभव मला इथे सांगायची इच्छा होती. ठीक आहे, काय झालं की एकदा सकाळीच्या प्रहराला असं की मॉर्निंगला मी जेव्हा साधनेमध्ये बसलेलो होतो, 10 मिनटं झाले असतील आणि ऊर्जा शरीरातनं ट्रॅव्हल करते, कुठेतरी मला एकदम जोरामध्ये शिंक आली. असं जनरली होत नाही. अचानक शक्तिपात हा अतिशय महत्त्वाचा आहे सागर, कारण की शक्तिपाताशिवाय ऊर्जा, गुरूंची जी ऊर्जा आहे, कारण की तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती आहात समजा, राईट, नॉर्मल व्यक्ती आहात आणि तुम्हाला जर समजा शक्तिपात जर नाही झाला, तुम्ही जस्ट एक नॉर्मल व्यक्ती आहात, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करतात, तुम्हाला सगळं कळतं आहे, सगळ्या गोष्टी कळतात, पण गुरु हा विषय तुम्हाला अनुभवावा लागतो. पण गुरूंची ऊर्जा जेव्हा आपल्या शरीरामध्ये येते तेव्हा ते तुम्हाला ईश्वराच्या जवळ नेऊन ठेवते, हे लक्षात ठेवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत किरण दादा आणि किरण दादाची जर्नी जी आहे आध्यात्मिकतेची आपण ऑलरेडी पाहिले, ऐकले आधीच्या पॉडकास्टमध्ये आणि सुंदर पॉडकास्टचा रिव्ह्यू, तुमचा रिस्पॉन्स होता त्यावरती. तर आजचा टॉपिक जरा वेगळा असणार आहे, कारण की कॉमेंट्स पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना आध्यात्मिकतेबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. ज्यावेळी आध्यात्मिकतेचा प्रवास सुरू होतो त्यानंतर होणाऱ्या आपल्यामध्ये जे चेंजेस असतात ते लोकांना जाणून घ्यायचे आहेत, कारण बरेच प्रश्न आलेत, कॉमेंट्स पण आलेत. तर शक्तिपातबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये किरणदादासोबत आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस करणार आहोत आणि सर्वात आधी आपण जाणून घेऊया त्यांचा स्वयं जो अनुभव आला आहे त्याच्याबद्दल. तर नमस्कार दादा. नमस्कार आणि सगळ्या श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप 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 आभार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो गुरुवे वासुदेवाय. मी माझे सूक्ष्मरूप गुरु परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांना विनम्र अभिवादन करतो आहे आणि आजचा हा विषय आपण सुरू करूया. हो, तर सर्वात आधी आता जसं मी त्यांना सांगितलं आहे की शक्तिपात विषयी आज आपण बोलणार आहोत. तर शक्तिपातच्या अगोदर तुमची जी कुंडलिनी जागृत झाली, जे आपण डिस्कस केलं होतं, तो जो अनुभव होता तो थोडक्यात आधी मला असं वाटतं की तुम्ही व्ह्युअर्सला आपल्या एकदा सांगा. तुमच्याबद्दल जे कुंडलिनी जागृत जे अगोदर झालं, न शक्तिपात घेता, परत देहधारी गुरु नसताना, तो एक वेगळाच प्रवास होता. तर ते थोडक्यात आपल्या ऑडियन्सला सांगा. नक्कीच सागर, मी आधी पण ह्या विषयावरती बऱ्याचदा आपण चर्चा केलेल्या आहेत, पण जे काही नवीन श्रोते ज्या लोकांना या दोन गोष्टींबद्दल एक थोडंसं, म्हणजे माझा जो अनुभव, या देहाला जो आलेला अनुभव आहे, जो गुरूंनी हा कृपाप्रसाद मला या देहाला दिलेला आहे या जन्मातला, याच्याबद्दल एक थोडक्यात सांगायचं झालं तर कुंडलिनी ऊर्जा ही जेव्हा प्रवाहित होते ती ऑन ऑफ सडन होते आणि ही ऑन ऑफ सडन जेव्हा होते तेव्हा त्याच्या आधीची जी तयारी असते ती तयारी खूप अतिशय महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम मी असं नाही झालेलो आहे की म्हणजे हा जो देह घेऊन बसलो आहे आणि लगेचच मला काहीतरी जागरण झालं, असा विषय नाही आहे.
हा विषय कुठेतरी पूर्वसंचित कर्मानुसार ज्या काही गोष्टी, जे काही जन्म झालेले होते, ज्या काही साधना झालेल्या होत्या, त्या साधनेच्या अंतर्गत या जो जन्म आहे, जो एका विशिष्ट कारणासाठी झालेला असतो, त्या विशिष्ट कारणाला अनुसरून देव आपली निवड करतो, ईश्वर आपल्याला निवडतो. आणि ईश्वराने जेव्हा आपल्याला निवडतो तेव्हा हा कृपाप्रसाद कुठलाही देहधारी गुरु नसताना जर समजा होत असेल तर याचा अर्थच तो आहे की कुठलं तरी कार्य, ज्या कार्यासाठी जी निवड झालेली असेल त्या व्यक्तीची, त्यासाठी तो निर्मित केला जातो. आणि शरीरातून तो जो प्रवाह आहे तो पाठीच्या मणक्यातनं, म्हणजे मेरुदंड आपण जसं म्हणतो त्याला, तो मेरुदंडातनं तो विजेचा जो प्रवाह असतो तो अतिशय ट्रिमेंडस हॉर्स पॉवरची ती एक खूप मोठी, आपण असं समजूया की ती एक मशीन आहे की ज्या पद्धतीने ती ट्रॅव्हल करते. त्याचा जो ताप आहे, त्याचा जो आपण असं म्हणूया की तो शरीरातील एक प्रचंड असा एक भूकंप आहे, तो सहन करण्याचा हादरा जो आहे तो तोच करू शकतो ज्याच्यामध्ये सहनशक्ती तितकी तयार असेल. आणि ती सहनशक्ती तयारी असलेली व्यक्तीच तो हादरा जो आहे तो सहन करू शकता. आणि तो एकदा पार केला व्यवस्थित, त्याला आपण षटचक्र भेदन म्हणतो. हे षटचक्र भेदन जेव्हा होतं आणि ते ऑन ऑफ सडन प्रत्येक त्या 1.5 मिनिटात किंवा ते 2.5 मिनिटं जे असतात ते अतिशय आयुष्याला कलाटणी देणारे असतात. कारण की त्यावेळेला तुमचा खरा प्रवास सुरू होतो अध्यात्माचा. त्याच्याशिवाय अध्यात्माला आपण फक्त वाचू शकतो पण अनुभवू शकत नाही. वाचन आणि अनुभव याच्यामध्ये खूप आपण त्याला याच्यामधले खूप जास्त आपल्याला डिफरन्स आहेत काही गोष्टींचे. तर त्याच्यामुळे हा कुंडलिनी जागरण जो महाराजांनी जो घडवून आणलेला आहे हा खूप रेअरेस्ट फॉर्म आहे. हा रेअरेस्ट फॉर्म जनरली प्रत्येक साधकाला येणार नाही किंवा प्रत्येक साधकाला येऊ शकत नाही. हां, तो शक्तिपात जेव्हा होतो त्या शक्तिपाताच्या अंतर्गत त्याला असे अनुभव येऊ शकतात. पण हा जो अनुभव जो मेरुदंडातनं झालेला जो मी तुम्हाला सांगतोय, हा प्रत्येकांच्या आयुष्यात येईलच साधकांच्या, असं आवश्यक नसतं. हां, तर आपण हे समजूया की हे जागरण काही सामान्य नव्हतं. हे जागरण एक वेगळं असामान्य आहे. आपण बोलू शकतो करोडो मध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर असं होणं. मी पॉप्युलेशन वाईज नाही सांगू शकत, पण खरंच हा देह खूप भाग्यवान आहे. आणि या देहाला जे कृपाप्रसाद मिळाला ते मी सांगू शकत नाही. पण खूप अतिशय त्यांना कदाचित त्यांनी ती निवड त्यासाठीच ऑलरेडी केलेली होती. आणि तुम्हाला हे सांगू शकतो की ही कदाचित लहानपणापासूनच कुंडलिनीचा जो प्रवास होता हा ऑलरेडी जागृत होता. म्हणून ती जाणीव होती लहानपणी मला की काहीतरी एक अननोन ऊर्जा जी म्हणतोय आपण की ती माझ्या आजूबाजूला आहे. आणि ती जेव्हा ती जाणवत होती त्यावेळेलाही मला त्या गोष्टींची उकल होती, पण ते सांगता येत नव्हतं. हाच एक फरक म्हणा किंवा एक डिफरन्स म्हणा की जे मी सर्वसामान्यांना ते एक्सप्रेस करू शकत नव्हतो. पण काहीतरी सोबत आहे हे मला फक्त अनुभव येत होता त्यावेळेला. 2.5 मिनिटाचा जो प्रवास आहे हा 2.5 मिनिटाचा प्रवास प्रत्येकांच्या आयुष्यात लाभेल हे सांगता येत नाही. पण ज्यांना लाभला त्यांची एक विशिष्ट निवड त्या जर कार्यासाठी जर होत असेल, पण ते कार्य जर डिफाईन सध्याला जर होत नसेल तर तो साधनेच्या अंतर्गत जेव्हा तो साधना परिपक्व करण्यासाठी त्याच्या आसनावरती जेव्हा बसेल आणि जेव्हा आसन सिद्ध होईल तो व्यक्ती आणि तो देह जेव्हा सिद्ध होईल आणि तो देह सिद्ध झाल्यानंतर जेव्हा गुरु महाराज गुरुमाऊली आपल्या ज्या आहेत त्या आज्ञा किंवा आदेश जे आपल्याला ज्या पद्धतीने मिळतात साधनेमध्ये, त्या साधनेतून ज्या गोष्टींची आपल्याला उकल होत असते, मग आपल्याला ते विशिष्ट कार्य काय करायचं आहे त्याची उकल आपल्याला जेव्हा साधनेतून होतं त्या रहस्यातून त्या गुप्त ठेवताना आपल्याला ते कार्य हळूहळू करत जो अंतिम ध्येय आहे या देहातला की आपल्याला शेवटी गुरु मोक्षप्राप्तीसाठी शेवटचा प्रवास आपल्याला तो घडवून आणतात. आणि हा प्रवास जेव्हा घडवून आणतात तेव्हा या संदर्भामधला जो अध्यात्माचा शेवटचा प्रवास आहे हा अध्यात्म समजून घेऊन लोकांसाठी आपल्याला त्याची दालनं खुले करावी लागतात की आपल्याला हेही ज्ञान आपण अंतर्भूत घेऊ शकतो. कारण की जेव्हा गुरु जेव्हा आपल्यावरती कटाक्षाने जेव्हा नजर ठेवतो किंवा तीक्ष्ण नजर गुरूंची जेव्हा आपल्या शिष्यांवरती असते, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही या जन्माला तुम्ही जन्माला टाकलंय आणि गुरूंनी तुम्हाला सोडलंय, असं होत नाही. गुरूंची तीक्ष्ण नजर तुमच्यावरती सदैव असते. मग ती या जन्मातली पण असो किंवा आदल्या जन्मातली असो. जर समजा मला देहधारी गुरु म्हणून जर समजा दत्तात्रय महाराजांच्या सानिध्यात जर राहून जर मी जर समजा साधना केलेल्या असतील समजा, तर त्यावेळेला साधना होत्या फर्स्ट लाईफमध्ये.
आणि लास्ट लाईफमध्ये सुद्धा ती साधना दत्तात्रय महाराजांचेच ओके. अवतार म्हणून वासुदेवानंद सरस्वती महाराज जे आम्ही थोरले स्वामी महाराज म्हणतोय ते सुद्धा मला लाभलेत. म्हणजे याचा अर्थ काय तर हाच आहे की तुमचा प्रवास दत्तात्रय महाराजांनी घडवून आणलेला आहे आणि हा घडून येत असतो आणि जेव्हा तो घडवायचा असतो तेव्हा ते बरोबर घडवूनच आणतात. म्हणून तुमची जी पूर्णपणे ही जी जर्नी आहे ही वेल डिफाईन्ड जर्नी आहे. हे पूर्णपणे कम्प्लिटली डॉक्युमेंटेड आहे आणि ही डॉक्युमेंटेड असली की त्या गोष्टी तशाच घडणार आणि त्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्याच वेनी घडतात आणि मग शेवटी आपल्याला रिलेशन होत असतं की येस की आपण आता ज्या जर्नीसाठी आलेलो आहे ही जर्नी कुठेतरी आपल्याला लक्षात येते आणि शेवटी मग त्याची सांगता होते. तर दादा, जेव्हा तुमची कुंडलिनी जागृत झाली त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता, तो अनुभव जरा सांगा. प्रवास मी पूर्णपणे सांगायला गेलं तर हा पॉडकास्ट कमी पडेल. म्हणून काही गोष्टी ज्या महाराजांनी सांगितलेल्या आहेत की ज्या मी सांगू शकतो गुरु आज्ञेनुसार. ठीक आहे, कारण की काही लोक म्हणतील मला की अशा आज्ञा नसतात किंवा असं काही नसतं. तर मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की जेव्हा ही निवड झालेली असते एका विशिष्ट पद्धतीने त्यावेळेला जेव्हा आपल्या अंतर्भूत ज्या ऊर्जा असतात आणि ज्या आपल्याला साधनेतून जेव्हा त्या गोष्टींचा आदेश येतो त्या गोष्टीला तर त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी सांगणं आवश्यक असतात. त्याच वेळेला तो व्यक्ती एक साधक म्हणून पुढल्या अशा लोकांना तो गायडन्स प्रोव्हाइड करू शकतो किंवा अशा लोकांना तो ॲक्च्युली मार्गदर्शन करू शकतो जिथे हजारो लाखो लोक अडून आहेत काही गोष्टींसाठी. त्यांना त्या अनुभवांना ऐकायला नाही म्हणू शकत मी त्याला, पण त्यांनाही ते अनुभव आहेत पण ते त्यांना कळत नाहीत की एक्झॅक्टली हे अनुभव आहेत की हे सायकोलॉजिकल आहेत काय आहेत एक्झॅक्टली. त्याच्यावरती आपण बघूया. तर सर्वप्रथम काय झालं सागर की जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेला मी आधी पण सांगितलेलं आहे की उजव्या कानाच्या बाजूला खाली या साईडला मी आधी पण सांगितलेला विषय इथे पिनियल ग्लँडचा एक छोटासा पॉईंट आहे. इथे हा छोटा मेंदू आहे, एवढा पार्ट आहे. या पार्टला इथे ज्या वेळेला कुंडलिनी पूर्णपणे स्पायनल कॉर्डमधून मेरुदंडातनं जेव्हा ती इथे येईल इथे आल्यानंतर इथे एक ट्रिगर असतो. हा ट्रिगर ॲक्च्युली ॲक्टिवेट होतो. म्हणजे इथे जेव्हा ट्रिगर ॲक्टिवेट होईल तेव्हा हा ट्रिगर जेव्हा ॲक्टिवेट होतो त्याचा अर्थ असा आहे की याला दैवी ग्रंथी म्हटले आहे आपल्या अध्यात्मामध्ये. ही दैवी ग्रंथी जेव्हा ॲक्टिवेट होईल आणि या साईडनी काय होतं की आपल्याला ती कुंडलिनी जी ऊर्जा आहे जी भगवती आई आहे ती पूर्णपणे प्रॉपरली इथून लेअर्स तोड देते आतल्या. अच्छा. या पोर्शनमध्ये एवढा पोर्शन जो हा पोर्शन आहे याच्या आतमध्ये इतक्या लेअर्स आहेत आतमधल्या की हा पूर्ण लेअर्स आतून ते पूर्ण कापत जो होतो पूर्ण कट करत पूर्ण जो डार्कनेस आहे हा तुमचा डार्कनेस हटवला जातो. म्हणजे अंधारातून आपल्याला आता प्रकाशाकडे जायचं आहे. कॉन्सेप्ट लक्षात घ्या. तर याचा अर्थ काय झाला की इकडनं जेव्हा ती ट्रिगर झाल्यानंतर काय झाली की ती इथून पूर्णपणे या पार्टला आली आणि या पार्टला आल्यानंतर याही कॉम्बिनेशन्सनी म्हणजे ही आता जी नाडी आहे ही चंद्रनाडी आहे, या साईडनी चंद्रनाडी आहे, ही सूर्यनाडी आहे. म्हणजे ही सूर्यनाडी आणि ही चंद्रनाडी एकत्र कॉम्बिनेशन्सनी काय होतील ह्या इथे येतील या साईडनी आणि इथे आल्यावरती ती काय करतात की ते स्थिरावतात पूर्ण कम्प्लिटली. आणि स्थिरवलं की तुम्हाला छोटंसं फ्लेम तुमचं स्टार्टअप होईल. छोटासा फ्लेम. आणि तो छोटासा फ्लेम जेव्हा स्टार्टअप होईल दॅट मीन्स की तुम्ही ऑलरेडी काय बघताय स्वतःला बघताय एक प्रकाश बघताय. तो जो प्रकाश आहे ना तो प्रकाशच दिव्य प्रकाश असतो. हा दिव्य प्रकाश म्हणजेच माझी आत्मा आहे. तो आत्म्याचा प्रकाश आहे आणि तो जेव्हा वाढतो कम्प्लिटली त्यावेळेला फर्स्ट टाईम मी जेव्हा तो अनुभवला तर त्यावेळेला पूर्णपणे मला मी कॉन्शियस झालो. म्हणजे चेतना पूर्णपणे माझ्याकडे आली आणि चेतना मी अनुभवू शकलो की चेतना काय असतं. लोकांना कळत नाही की चेतना आपल्या शरीराचा भाग समजतात. ॲक्च्युली चेतना ही शरीराचा भाग नसून चेतना ही अनुभूती घेतल्या जाते. त्या गोष्टींचा अनुभव घेतला जातो चेतनाचा. मी याच्यावरती बोलेल तुला की चेतना हा कसा विषय असतो. ठीक आहे, कारण की ब्रह्मांडाची निर्मिती चेतना स्पंदन आणि ऊर्जेच्या निर्मितीतून झालेली आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे आपण जर म्हटलं की थर्ड आहे हा जो तिसरा जो नेत्र आहे हा इथून जो पोर्शन आहे एवढा पोर्शन म्हणजे इतका पोर्शन कम्प्लिटली माझा त्या सेकंड डेला हा जवळपास टुंगूड एवढा ऑलमोस्ट इतका येऊन गेलेला होता. म्हणजे एवढा टुंगूड माझ्या समोर दिसत होता लिटरली या पद्धतीने. अँड म्हणजे मला समोरचा जो आहे तो कॉन्शियसनेस जो म्हणतो आपण चेतनेने मी पूर्ण वर्तमान काळात कसं राहायचं हे मला समजून गेलं. आता त्याच्यामध्ये आतमध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर सगळं मी आधी सांगितलेलं आहे पण एक शॉर्टली तुम्हाला सांगतो जो आतला अनुभव होता की डार्कनेस हटला, अंधार हटला आणि जेव्हा ब्लूइश कलर आला आणि ब्लूइश कलरमधून जेव्हा
काही इमेजेस जेव्हा फॉर्म झाल्यात, तर पहिली इमेज अशी होती की ती इमेज म्हणजे एक छोटासा बाळ होता, जस्ट तो गर्भातनं बाहेर पडलेला आहे आणि त्या बाळाला नाळ आहे आणि त्या बाळाला शंकर आपण जे भोलेनाथ आहेत त्या भोलेनाथांनी लिटरली हातावर घेत त्यांना जवळपास कुरवाडत त्यांच्या ज्या जटा आहेत त्या पूर्णपणे कम्प्लिटली त्या हे होत होत्या, म्हणजे त्या एअर फॉर्ममध्ये त्या पूर्णपणे चालू होतं ते. असं सगळं ते कॉम्बिनेशन्स हळूहळू हळूहळू दिसत होतं. पण मी हे कधी याच्या आधी सांगितलेलं नाही आहे ॲक्च्युली. पण आता जेव्हा काही गोष्टी जेव्हा आपण त्या लेवलवरती आल्यानंतर म्हणा किंवा काय म्हणा की त्यावेळेला मला ही जाणीव झाली की काहीतरी वेगळं आहे, हे काही सोपं काम नाही आहे. पण मी ही गोष्ट कोणाशी बोललो नाही ना शेअर केली. पण शंकरजीनेच त्या बाळाला का बरं हातात घेतलेलं आहे. बरोबर. मग त्यासाठी माझा हा जो प्रवास होता, हा प्रवास काहीतरी एक वेगळा प्रवास आहे. म्हणजे याचा अर्थ काहीतरी कारण की इथे जे इमेजेस फॉर्म होतात ना सागर, या फॉर्ममध्ये जेव्हा ट्रिगर होईल तेव्हा तुम्हाला कुठलाही कल्पनेतले इमेजेस इथे येऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी कल्पना करतो ना आपण किंवा माइंड सायकोलॉजिकली इमेजेस आपण फॉर्म करतो. आता मी ध्यानात गेलोय तर मला काय आहे ना, मी काही बघू शकतो. मी ब्रह्मांडातही जाऊ शकतो, मी स्वामींना बघू शकतो, मी दत्तांना बघू शकतो. दिस इज ऑल आर लाईक अ सायकोलॉजिकल इमेजेस. हा सगळं मनोवैज्ञानिक इमेजेस आहेत जे आपल्या या दृष्टीपटलावरती येतात. पण जेव्हा ही कापल्या जाईल ना, ही जेव्हा ॲक्टिवेट होईल, ही ॲक्टिवेट होऊन जेव्हा इथे फॉर्ममध्ये येतील, त्या आतल्या लेयर्स पूर्ण कट होतील ना, तेव्हा तुम्हाला कुठल्याही इमेजेस ज्या येतील त्या प्युअर फॉर्ममध्ये येतील. हा फरक लक्षात घ्या. साधकांना कधी कधी काय होतं ना की त्या गोष्टींचं खूप जनरली कन्फ्युजन होतं की मला हे दिसतंय, मला ते दिसतंय किंवा असं काय होतं. मला बरेच कॉल येतात या संदर्भामध्ये की मला असं दिसतंय. नो, हा जो फॉर्म तुम्हाला सांगितला, हा ॲक्च्युअल साधक म्हणून जेव्हा तो सिद्ध होण्याच्या प्रोसेसमध्ये असतो तेव्हा ते इमेजेस पूर्ण कम्प्लिटली फॉर्म होतात. आणि जेव्हा इमेजेस फॉर्म होतात तेव्हा त्या शॅडो फॉर्ममध्ये येतात. पहिले शॅडो फॉर्म मीन्स ब्लॅक अँड व्हाईट एक फिल्म चालू आहे आपली, त्या फिल्ममध्ये येतात, त्याच्यात कलर कॉम्बिनेशन्स नसतात. बट तो हळूहळू जेव्हा ती लेयर्स पुन्हा आतमध्ये जाते, आतमध्ये पुन्हा आपण व्हिज्युअलाइज करतो, आतमध्ये पुन्हा जातो आपण, तेव्हा ईश्वर आपल्याला ज्या गोष्टींसाठी तो कलर कॉम्बिनेशन प्रोव्हाइड करतो किंवा ज्या इमेजेस फॉर्म करतो त्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप आतमध्ये जाऊन बऱ्याच गोष्टींचं रहस्य तुम्हाला समजू शकतं. याच्यावरती आपला कंट्रोल नाही, लक्षात ठेवा. पुन्हा एक सांगतोय, इथे दिसणारी कुठलीही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही. कंट्रोलमध्ये कोणाच्या आहे, जो सायकोलॉजिकली तो ध्यान साधनेमध्ये आहे, राईट. पण एक व्यक्ती साधक म्हणून जेव्हा त्या प्रोसेसमध्ये, जेव्हा तो सिद्ध होण्याच्या प्रोसेसमध्ये असतो किंवा त्याचं हे जे थर्ड ॲक्टिवेशन्समध्ये तो पूर्णपणे कम्प्लिटली होतो, त्यावेळेला त्या इमेजेस पूर्ण कम्प्लिटली प्युअर फॉर्ममध्ये येतात. अच्छा. वन्स त्या प्युअर फॉर्ममध्ये आल्या, याचा अर्थ 100% तुम्हाला ईश्वरांकडनं काहीतरी संकेत आणि ते पूर्ण शाश्वती असते. त्याच्यात काही मलिनता नसते कुठल्याही गोष्टींची. इथे काहीही ईश्वराने जर दाखवलेलं असेल तर ते ईश्वर तुम्हाला काहीतरी सूचित करतात. कुठल्या गोष्टी 100% हे सूचित असतात. हे तुमच्या आदल्या जन्मातले असू शकतात किंवा नंतरचा. ज्या वेळेला मला देहधारी गुरुसाठी मी जेव्हा विनवणी केली दत्तगुरू महाराजांना, आणि तुम्हाला आधी सांगितलं की गुरूंच्या सानिध्यात जर समजा एखादा व्यक्ती असेल, देहधारी गुरूंच्या सानिध्यातली गोष्ट करतोय, तर 3 दिवस जर समजा एक कंपल्सरी जर समजा राहू शकला, 3 days, आणि खूप सक्षम गुरु असलेत आणि एका सक्षम गुरुच्या सानिध्यात जर समजा 3 दिवसाची जर साधना किंवा 3 दिवसात तो दीक्षेस पात्र झाला शिष्य म्हणून, आणि जेव्हा दीक्षेस तो पात्र होतो तेव्हा 3 दिवस जर त्यांच्या सानिध्यात जर राहील तर तो एक सक्षम अधिकारी, एक शिष्य म्हणून बनू शकतो. कंपल्सरी सांगतोय, सक्षम गुरुची गोष्ट करतोय. पण या केसमध्ये या देहाला ज्या वेळेला देहधारी गुरु नसताना मला जे अपरिचित व्यक्ती भेटले, तुम्हाला आधी पण सांगितलं, 1.5 तास व्हेरी नेक्स्ट डे 1.5 तास दत्तात्रय महाराजांच्या सानिध्यात मी राहिलेलो आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 1.5 तासामध्ये ज्या व्यक्तींनी, म्हणजे जे दत्तगुरू म्हणून स्वतः मनुष्य रूपात आलेत आणि त्यांनी जो प्रवास सांगितला की हा प्रवास असाच करायचा आहे, याच वेनी करायचं आहे, इथे जायचं नाही, तिथे जायचं नाही, ह्या गोष्टी 6 महिने तुला ब्लॉक केल्या जातील कम्प्लिटली. कळलं? त्यांचा 1.5 तास म्हणजे काय असू शकतो, आयुष्य बदलून गेलं, पूर्णपणे बदलून गेलं, कम्प्लिटली बदलून गेलं, सगळं इंटरनली सगळ्या गोष्टी बदलल्यात. ह्या किती लोकांच्या आयुष्यात घडतात, असे प्रसंग येतात. पण त्या प्रसंगांना आपल्याला कुठेतरी करावं लागतं, त्याला कॅप्चर करावं लागतं. करेक्ट. हा आज्ञाचक्राचा जो प्रवास असतो, या प्रवासाने
व्यक्ती सक्षम इतका पॉवरफुल तयार होतो की त्याला कुठल्याही गोष्टी प्रॉपरली इंट्युशन्स फॉर्ममध्ये त्याच्याकडे येतात. हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी इथे बसलेलो आहे, मी आज्ञावरती एखाद्या व्यक्तीचं ध्यान केलं आहे आणि ध्यान करून ज्या व्यक्तीचं आज्ञाचक्र ओपन झालेलं असेल समजा, आणि मला त्याच्याशी जर संवाद करायचा असेल, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट फ्रॉम युअर आज्ञाचक्र. अच्छा. म्हणजे इथून मी त्यांच्याशी टेलिपॅथीने बोलू शकतो. तुम्ही टेलिपॅथी म्हणू शकता किंवा काय, म्हणजे ज्यांचा समोर आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट आहे 100% त्यांच्यासोबत तुम्ही असंही बोलू शकता. म्हणजे मी त्यांना ध्यानामध्ये इथे बघून हां. त्यांच्याशी संवाद करू शकतो. हा संवाद होऊ शकतो, पण ते कोण, ज्या व्यक्तींचं ते आज्ञाचक्र ऑलरेडी ओपन अप आहे, कळलं, त्याच व्यक्तींसोबत करू शकतो. म्हणून आधीच्या काळामध्ये गुरु शिष्याशी जेव्हा संवाद करायच्या तेव्हा ध्यानस्थ बसून आज्ञाचक्रावरती स्थिर होऊन किती आदेश यायचा, ती आज्ञा व्हायची, याचा अर्थच ते होता की गुरु शिष्याना सांगतोय बसून. त्या काळात कुठे तुमचं टेलिकम्युनिकेशन होतं, राईट. पण हे वे ऑफ एक कम्युनिकेशन म्हणू शकतो. हा कम्युनिकेशनचा एक माध्यम होतं की या माध्यमातून ते व्यक्ती त्यांच्याशी संवाद करू शकत होते आणि ते करेक्ट फॉर्ममध्ये राहायचे. अच्छा. आता याचं सायन्स वेगळं आहे. मग याच्या सायन्समध्ये काय होतं ना की इथून जी काही प्युअर फॉर्ममध्ये जी आपली इमेज फॉर्म झालेली आहे, मग इथल्या ज्या लेयर्स आहेत ब्रेनमधल्या, कारण इथून जेव्हा श्वास आपण घेतो, जेव्हा श्वास इथपर्यंत आला, समजा मी इथे आहे, साधनेमध्ये आहे आणि मी जस्ट फॉर्म करतोय, इथून ऑलरेडी वेवलेंथ ज्या आहेत आपल्या, त्या वेवलेंथ पास ऑन होतात एअरमध्ये. वायुमंडलात इथल्या ज्या वेव्ज आहेत पूर्णपणे कम्प्लिटली ह्या ट्रान्सफर होतात विदिन सेकंड. अच्छा. एका सेकंदाच्याही कमी पार्टमध्ये त्या व्यक्तीला तो संदेश पोहोचतो. इतकी स्पीड परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये इतकं सगळं देऊन चुकलेलं आहे की आतला जो ज्ञान आहे ना, ते मला ऑलवेज सांगते खूप ट्रिमेंडस आहे, खूप 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 वेगळं आहे. त्यामुळे आज्ञाचक्रातला जो प्रवास आहे हा जनरली खूप चांगलं कार्य करण्यासाठीच आपल्याला वापरायचा असतो. त्यामुळे मी साधकांना विनंती करतो, कुठेही याचं कुठलीही प्रॅक्टिस रॉंग करू नका. हा एका व्यक्तीने जर समजा लोभ किंवा मोह या दोन गोष्टींमध्ये जर तो व्यक्ती अडकला तर इथून तो खालीही पडू शकतो आणि इतका जोरात आदळतो की त्याचा काहीही म्हणजे असं समजा की खूप पैसे कमवेल, तो खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, खूप काही करू शकतोय, पण शेवटी तो इथला जो प्रवास आहे तो कुठे ना कुठे काय होईल, ब्लॉक होईल. काही दिवसानंतर ब्लॉक होईल. म्हणजे काय तर तो त्याची इथून तर हा इथला जो प्रवास आहे, हा जो पार्ट आहे, हा प्रवास तो नाही करू शकणार पुढे जाऊन. कारण की गुरूंची तुम्ही आज्ञा जी आहे ती आज्ञा तिथे अवज्ञा केलेली आहे, कारण की तुम्ही ते स्वतःच्या स्वार्थासाठी ते वापरलेलं आहे. ते तुम्ही जेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा ते ह्या गोष्टी वापराल त्यावेळेला मग तुम्हाला हे नाही, कारण की हे ईश्वरी नेत्र आहे तिसरं. आणि ईश्वरी जेव्हा नेत्र ज्या वेळेला ओपन अप केलं जातं तर त्यासाठी जी निवड असतं ना, म्हणून ते प्रत्येकाने दिलं जात नाही. पण त्याच्यातही जर समजा काही लोकांचं प्रारब्ध असा असेल की तो जाऊन तिथं घाण करणार आहे, कुठल्या गोष्टींची घाण होऊच शकत नाही, पण जर समजा काही जर स्वार्थापुरते जर तो करू शकला तर तो व्यक्ती तिथेच स्टॉप होईल. त्या व्यक्तीला प्रवास तिथल्या तिथेच तो पथभ्रष्ट होऊ शकतो तो त्याच्यामध्ये. म्हणून व्यक्तींनी संयम ठेवून सगळ्या गोष्टी करून, म्हणून दत्तगुरूंनी मला सेकंड डेला मनुष्य रूपात येऊन का मला सांगितलं गेलेलं आहे, ह्याला का सांगितलं गेलेलं आहे, कारण त्याचं कारण होतं. त्यांनी काय म्हणालेत, 500ची जेव्हा बंडल त्यांनी काढली, मोठी खिशातनं काढलेली होती, हा रिअल एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता ना कॉईन, मला जायला पायी होतो मी, माझ्याकडे पैसे नाही. त्यावेळेला महाराजांनी 500ची बंडल काढल्या, 2 एवढे पैसे आहेत, तुला पाहिजेत, म्हणजे तू एवढं कमवू शकतो रोजचे. कळलं तुम्हाला मी काय म्हणतोय. त्यामुळे तू जसं इथे प्रेडिक्ट करशील काही गोष्टी, जेव्हा तू इथे प्रेडिक्ट करशील तुला त्या गोष्टी अट्रॅक्ट होतील, ह्या गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट होतील. सो त्यामुळे तुला जर इथे अट्रॅक्ट करायचं असेल तर तुला इथून इथपर्यंत जायला वेळ लागणार नाही. बरोबर कळते. म्हणून जनरली काही जो आत्म्याचा प्रवास हा आपण एपिसोड जो घेतला होता त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची काही परीक्षा असतात प्रत्येकांच्या अशा, राईट. तो एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ज्या व्यक्तीची निवड झालेली असेल ती जी निवड आहे ती पात्रतेनुसारच ती केल्या जाते, आणि ज्यांना आदळायचं असेल त्यांना बरोबर ते व्यवस्थित खालीच करतील. ते मोहमायामध्ये पूर्ण मायामध्ये ते अजून पुन्हा हे होतील.
ते मायाच्या वर जाऊ शकणार नाही. कारण की दत्तात्रय महाराज जर सोबत आहेत आणि स्वामी थोरले स्वामी महाराज जर सोबत असतील तर ही चूक होणं शक्य नाही या देहाला ॲटलिस्ट. म्हणून प्रयत्न झालेले आहेत पण नाही. खूप छान असा अनुभव होता दादा. आणि सर्वात पहिला जो आपला पॉडकास्ट होता त्या पॉडकास्टमध्येही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलंय तुमचा जो प्रवास होता. अजून एक तुम्हाला एक सांगतो सागर की एक अनुभव मला इथे सांगायची इच्छा होती. ठीक आहे. अनुभव असा होता की अनुभव म्हणण्यापेक्षा एक साक्षात्कार होता. तो साक्षात्कार मी तुम्हाला एक सांगू शकतो. साधनेमध्ये जेव्हा खूप परिपक्वता येऊन गेलेली आहे काही गोष्टींसाठी, ध्यान लवकर जातं, ध्यानात समाधी खूप चटकन आजकाल सुरू होऊन जातं कारण की महाराजांची ऊर्जा सोबत आहे. पण मी ऊर्जा ती अनुभवू शकतो पण बघू शकत नाही आहे. काय झालं की एकदा सकाळीच्याच प्रहाराला असेल की मॉर्निंगला मी जेव्हा साधनेमध्ये बसलेलो होतो, 10 मिनटं झाले असतील आणि ऊर्जा शरीरातनं ट्रॅव्हल करते आणि कुठेतरी मला एकदम जोरामध्ये शिंक आली. असं जनरली होत नाही, अचानक. आणि शिंक जेव्हा आली कारण की जेव्हा माणूस ध्यानस्थ असतो आणि समाधी अवस्थेत असेल तर असं शक्य नाही, पण त्या दिवशी झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा माझं शरीर पूर्ण असं हादरून गेलं आणि इतकं हादरलं की माझे डोळे उघडलेत. आणि उघडल्याबरोबर काय तर मी पूर्ण असं बघतोय की छोटे छोटे स्टार्स, म्हणजे अशा टाईपचे स्टार्स म्हणा किंवा ह्या कॉम्बिनेशन्सनी पूर्ण आजूबाजूला लेयर्स पूर्ण असे ह्या पूर्ण असं वलय दिसतोय नेत्राने. अच्छा. ह्या नेत्रांनी जेव्हा दिसत होत्या त्या नेत्रांनी मी स्वतः बघत होतो की आजूबाजूला मी पूर्णपणे बघितलं कम्प्लिटली. सराउंडिंगमध्ये माझी ती असे काही कण होते की ते कण जे आहेत त्याच ऊर्जा होत्या, तेच महाराज होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे की महाराजांची ती ऊर्जा होती कम्प्लिटली जी मी फील करत होतो. आणि फील करत होतो फक्त ते बघू शकत नव्हतो. तेव्हा मला कळलं की जेव्हा व्यक्ती ध्यानस्थ असतो, कारण की ते आतलं आपण व्हिज्युअलायझेशन किंवा आतमध्ये आपण ते सगळं बघतोय, बाहेर बघण्याची संधी जी आहे ती त्या दिवशीला महाराजांनी मला जेव्हा ती प्रदान करण्यात आली त्यावेळेला मी प्रथमतः म्हणजे महाराजांची खूप आभार मानलेत की म्हणजे हे शक्य नाही. कारण रूममध्ये पूर्ण लाईट्स ज्या होत्या त्या लाईट्स पसरल्यासारखं तो प्रकाश होता आणि पूर्णपणे सराउंडिंग असं होतं की ह्या कनेक्टेड होता पूर्ण कम्प्लिटली. काहीतरी मला असं वरून येतोय आणि ते जस्ट मी बघू शकत होतो. हा एक असा एक अनुभव होता की तो अनुभव प्रत्यक्षात महाराजांनी दाखवला. तर दादा मला हे विचारायचं आहे, बरेच कॉमेंट होते की तुमचा आवाज खूप गोड आहे आणि मला पण हे जाणून घ्यायचं आहे कारण मला जे मेसेजेस पण आले होते त्या पॉडकास्ट नंतर, ह्याच्या मागचं रहस्य काय आहे. म्हणजे हे साधना जी झाली आहे त्यातून काही चेंजेस झालेत की हे काय आहे नेमकं. सर्वप्रथम पुन्हा दत्तगुरूंचे खूप खूप मनापासून आभार. कारण की 6 महिने मी ज्या प्रोसेसमध्ये अडकलेलो होतो आणि 6 महिने मला महाराजांनी एकटं सोडलेलं होतं. दत्तात्रय महाराजांचं एक विशिष्ट एक तुम्हाला ट्रेनिंग प्रोसेस सांगतो. महाराज तुम्हाला आधी सर्वदा काही देऊन जातील. ठीक आहे. साधनेतले जे काही गोष्टी आहेत त्या पहिले तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतील आहेत. सेकंड जो पार्ट आहे त्या सेकंड पार्टमध्ये दत्तात्रय महाराज स्वतः तुम्हाला एकटं सोडून देतात. तिथे कोणीही तुम्हाला सपोर्ट करणारे नसतात. काय झालं होतं की मला कुठेतरी साधनेमध्ये जी ऊर्जा होती ना ती इथे या पोर्शनला ब्लॉक व्हायची, वर जाऊ शकत नव्हतं. आणि इथे जेव्हा मी पूर्णपणे जेव्हा ब्लॉक व्हायचं त्यावेळेला मला कळत नव्हतं की एक्झॅक्टली काय चूक आहे काय नाही. कारण की कोणाचा गायडन्स नाही, कोणाला बोलू शकत नाही आपण. आणि मग बोलूच शकत नाही तर मग हा विषय कोणासमोर आता मांडायचा आपण. कारण की तशी काय आपली परिस्थिती नाही आहे की आपण कोणाचे फीस पेमेंट करणार आणि एवढ्या मोठ्या गुरूंसोबत आपला कॉन्टॅक्ट होणार, तेही शक्य नव्हतं. काही लोकांना मेल्स लिहिलेत पण त्या मेल्सला मला कधी त्यांनी रिप्लायसुद्धा केला नाही कुठल्या गोष्टींसाठी. आणि मला कुठे ना कुठे भीती होती की काहीतरी माझ्यासोबत असं नको घडायला. कारण की एकदा मला ब्लड वॉमिटिंग झालं आणि जेव्हा ब्लड वॉमिटिंग झालं त्यावेळेला मला कळलं की काहीतरी माझ्याकडनं काही चुकतं नाही होत आहे साधनेमध्ये. कारण की मॉर्निंगला ज्या वेळेला मी साधनेतून उठलो तेव्हा मला पूर्ण कम्प्लिटली मी ब्लड वॉमिट करून टाकलं ऑलमोस्ट. तर त्यामुळे कुठे ना कुठे काहीतरी मला जाणीव होती. पण
कळतही नव्हतं काय होतं नेमका विषय. पण आर्तहाक म्हणतो ना आपण, ईश्वराला आव्हान करतो आपण, त्यावेळेला मी खूप आर्तहाक केली आणि महाराज म्हटलं तुम्हाला जर हा देहातून जर श्वास काढायचा असेल तर काढून घ्या, पण हा त्रास आता नको, कारण हा त्रास खूप सहन झालेला आहे आणि एवढा त्रास होतोय की या त्रासातनं मला बाहेर निघायचं आहे. त्यावेळेला काय झालं की ही ऊर्जा इथे आली ना, तुम्ही शंकरजीचं तुम्ही बघा की शंकरजींच्या गळ्यामध्ये साप आहे, बरोबर आहे. साप काय, तुम्ही त्यांचं गळ्याचं स्ट्रक्चर बघा, शंकर भगवानचं जे आहे भोलेनाथाचं आपलं गळ्याचं स्ट्रक्चर बघा. तर हलाहल जेव्हा महाराजांनी पिलं तर हलाल पिलं काय होतं ना की हलाल इथे ठेवलं, म्हणजे जे समुद्र मंथन जेव्हा झालं तो जो विष होता तो इथे ठेवला, म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी खाली जाऊ दिलं नाही. तर त्याला विषाला काय केलं, त्यांनी ऊर्ध्वगामी केलं आणि अमृत तयार झालं त्याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ही गोष्ट इथे बरोबर त्यांनी पकडून ठेवली, त्याच्यावरती त्या गळ्यावरती त्यांनी जो जो म्हणतो आपण कंठावरती कंट्रोल केला. आणि या कंठाला जेव्हा कंट्रोल केला त्यावेळेला कंट्रोल करण्याचं त्यांना, कारण की ते आधी योगी आहेत ना, त्यांना सगळ्या गोष्टी ते सगळं सर्वभूत आहेत, स्वयंभू आहेत, त्यामुळे ते जेव्हा ते झालं व्यवस्थित, तर मला ही गोष्ट त्या पिक्चरनी कळली की म्हटलं हे काहीतरी याच्यासोबतचं एक समीकरण आहे, आपण बघूया. त्यावेळेला जो श्वास मला जेव्हा इथं अडकायचा तेव्हा मी त्याला अप करायचो, ऊर्ध्वगामी जेव्हा करायचो इथून पूर्ण प्रॉपरली, तेव्हा एक स्मॉल एक नळी असते छोटीशी, ती नळी काय होतं ना ही अशी आतून जाते कम्प्लीट, आणि तो पूर्णपणे जो तुमचा कंठ आहे ना त्या कंठाला ती स्वच्छ करते, आणि इतकी स्वच्छ करते, इतकी गोड करते की तो आतला जो पूर्ण हा जो शरीर इकडला हा पूर्ण आतून एक वेगळा सुगंध येतो. हा सुगंध तुम्ही करोडो रुपये काय, अरबो रुपये काय, खरबो रुपये जरी तुम्ही आणलात ना तरी तो मिळणार नाही. इतका सुंदर असा सुगंध तो शरीरामध्ये जेव्हा सुटतो त्यावेळेला पूर्णपणे ते जो सुगंध आहे तो असून आतून त्या स्मॉल एका तंतूसारख्या सूक्ष्म अशा एका नळीने तो वरती पास होतो. आणि हा जेव्हा पास होतो तर याचा अर्थच असा असतो की तुमचं विशुद्धी जे आहे ते क्लिअर केलं जातं. आणि हा जेव्हा चक्र क्लिअर होतो व्यवस्थित, तेव्हा त्याने बोललेला एक एक शब्द, एक एक शब्द जो आहे तो निसर्गाला पूर्णपणे मान्य असतो. बरोबर. त्यांनी बोललेले वचन कुठल्याही असे साधक जे विशुद्धी चक्राचं पूर्णपणे त्यांचं कंट्रोलिंग होतं आणि विशुद्धी चक्र जेव्हा पूर्णपणे ॲक्टिवेट होतं आणि ते प्रॉपर वेणी जातं, त्याच्या मुखातनं पडलेला एक एक शब्द हा सिद्ध असतो, तो तसाच होतो. पण त्याला काहीही बडबड जे म्हणतो आपण ती सुद्धा करता येत नाही. किती बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं याचंसुद्धा त्या योग्याला कम्प्लिटली तेवढं ज्ञान घेताना ते ज्ञान दिलं जातं. म्हणून तो जो कंठ आहे हा एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असते. ती मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असली की तो आवाज जो आहे ना त्या आवाजानेच तो गोड होतो. आणि हा आवाज जेव्हा गोड होतो तेव्हा लोक त्या आवाजाकडे आकर्षित होतात, कारण की त्यांच्या स्वराने किंवा त्यांच्या शब्दाने ती जी ऊर्जा आहे ती ऊर्जा, आता मी बोलतोय ना, हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर जे लोक ऐकतील तिथली सुद्धा एअर डायमेन्शन जे असतात त्या एअरमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स असतील किंवा जे काही असतील त्या एअरमध्ये, ते जेव्हा त्यांच्या कानाच्या याच्यावरती जेव्हा साऊंड बॉक्सवरती जेव्हा पडतील तेव्हा त्यांना ते मधुर वाटतात, मधुरही वाटतील. आणि त्यांची जी कुंडलिनी आहे त्या व्यक्तीची, ज्या समोरच्या व्यक्तीची जी ऊर्जा आहे ना ती अप होते स्लोली. म्हणजे मी इथे बसलो आहे आणि मी जर समजा एखाद्या परदेशात कॉल केला, म्हणजे या देवाने परदेशात जर कॉल केलेला आहे आणि परदेशातनं एखादा व्यक्ती बोलतोय, त्याने तो बोलताना तो म्हणतोय की मला व्हायब्रेशन्स फील होत आहेत. आता हे व्हायब्रेशन्स का फील झालेत त्याला, यासाठी झालेत कारण की कुंडलिनीने काय केलं, दुसऱ्या कुंडलिनीची जी ऊर्जा आहे ती ॲटोमॅटिक अप केली, आणि अप केल्यामुळे काय होतं की त्याला ते ॲटोमॅटिकली त्याची जी ऊर्जा आहे ती हळूहळू हळूहळू ती वर प्रवाहित होतं. तर निसर्ग तुम्हाला त्या गोष्टीची संधी प्रदान करतं त्या व्यक्तीला. म्हणून जो तुम्ही म्हटलं आहे, आता याच्यामधलं सायन्स खूप आहे, त्यासाठी तेवढं नाही सांगत बसत, पण हा ज्या वेळेला क्लिअर होईल ना सागर, देन तुम्ही एक वेगळे पर्सनॅलिटीमध्ये तुम्ही खुलून येता. हे नक्की. इथे वाक्सिद्धी येते, सरस्वती देवी आहेत, शिव सदाशिव आहेत आणि डाकिणी आहेत, याचे जे पूर्ण आहेत तेव्हा. म्हणून जेव्हा मी साधनेत जेव्हा हा देह घेऊन बसतोय
इथे जेव्हा त्रास होतो ना तेव्हा कुठलाही मंत्र जरी असेल तर हा मंत्र जेव्हा बेमीपासून सुरू होईल मग हार्टवरती येईल, नंतर इथे येईल आणि इथे जेव्हा येईल तो क्लिअर होतो आणि मग पुन्हा आज्ञावरती जातो, पण तिथे जो पण मंत्र चालतो आहे असे काही कॉम्बिनेशन्स ते हळूहळू होतात, म्हणून त्या पद्धतीचं आहे. सो थँक्यू आवाज बद्दल. खूप छान. आणि दादा मला आता जसं आपण टॉपिकची सुरुवात जी केली होती शक्तिपात, तर शक्तिपात म्हणजे नेमकं काय आहे आणि आध्यात्मिक प्रवासात ते किती महत्त्वाचं आहे? कारण बरेच लोकांचा बिलीव असतो असा की शक्तिपात हे घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या शोधात बरेच लोक असतात, पण जर हे शक्तिपात नसेल किंवा मग असेल तर त्याचा उपयोग आपल्या आध्यात्मिक प्रवासात कसा असतो? सागर, शक्तिपाताबद्दल जर सांगायचं झालं तर एक लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कुठलेही चरित्र वाचता किंवा कुठलेही जसं माझ्यासोबत आहे थोरले स्वामी महाराजांचं चरित्र बघा, गुरु जेव्हा शिष्यावरती जेव्हा दृष्टी टाकतो आणि जेव्हा त्यांना कळतं की हा माझा शिष्य होण्याच्या पात्रतेमधला आहे, अच्छा, किंवा हा माझा शिष्य बनू शकतो, तेव्हा तो त्याला दीक्षा प्रदान करतो. पण दीक्षा प्रदान करण्याच्या आधी त्याची सक्षमता किती आहे हा गुरु पहिल्यांदा सर्वप्रथम पहिले चेक करतो. हा पहिला पॅरामीटर आहे. अनुभवाने तुम्हाला सांगतोय, या देहाला आधी जज केला गेलेला आहे महाराजांनी. लहानपणापासून माझं स्ट्रगल कोणाला माहिती नसेल, पण ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांना चांगलं ठाऊक आहे की किती स्ट्रगल झालेलं आहे, किती मला फटके बसलेले आहेत आणि काय काय तांडव झालेले असतील आयुष्यात, हे फक्त काहीच लोकांना माहिती आहे जे मला ओळखतात. पण जे लोक ओळखत नाहीत त्यांना कळत नाही की ह्या गोष्टी इतक्या इझिली कशा भेटतात. इझिली नाही भेटत. त्याही वेळेला परीक्षा होत्या. तर शक्तिपाताच्या संदर्भात जर मी विचार केला तर गुरुकडे जेव्हा आपण जातो त्याच्या आधी आपल्याला डिसिप्लिन व्हावं लागेल. असं समजा की मला शक्तिपात घेण्याची इच्छा झालेली आहे, पण खरंच मी त्यासाठी ॲबल आहे पहिली गोष्ट. कारण की शक्तिपात म्हणजे काय, तर गुरूंची जी ऊर्जा आहे त्याच्या शरीरातलं त्याची जी ऊर्जा आहे त्याच्या पूर्णपणे फोरहेडला आपण काय करतो, जेव्हा ते प्रेस करतो कम्प्लिटली, जेव्हा प्रेस करू आपण याला कम्प्लिटली, आणि जेव्हा इथे जेव्हा थंब आपण प्रेस करतो तेव्हा त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रवाहित होते आणि ते तत्त्व असतं गुरूंचं जे तत्त्व त्यांच्या शरीरात काय केलं जातं, संचारित केलं जातं शिष्याच्या. ते संचारित केल्यानंतर त्याला तो ऊर्जेचा जो प्रवाह आहे ना सागर, तो ऊर्जेचा प्रवाह तो अतिशय तो अनुभवू शकतो. अच्छा, अतिशय म्हणजे एवढा अनुभवू शकतो की त्याला त्याचा पूर्वजन्म सुद्धा समजतो की त्याच्या पूर्वजन्मात तो काय होता, त्याने कोणत्या साधना केलेल्या आहेत, नेमकं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींची उकल गुरु त्याच शक्तिपातात त्याला तो करून देऊ शकतो. इतकं सामर्थ्य शक्तिपातामध्ये आहे. पण काय होतं की बऱ्याच वेळेला अनावधानाने म्हणा किंवा काय म्हणा, जेव्हा शक्तिपात काही म्हणजे मला हे प्रसंग मला नाही माहिती, मी कधी घेतलेला नाही, पण मला जे कॉल येतात किंवा जे लोक मला फोन करतात की दादा माझा शक्तिपात झालेला आहे, तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो की शक्तिपात नेमकं काय, म्हणजे तुम्हाला काय जाणवलं त्यावेळेला, तुमची काय व्यवस्थित झालं. तर कोणी म्हणतात मला काहीच नाही जाणवलं कुठल्या गोष्टींसाठी. ओके. आता जेवढं काही आपण वाचतो किंवा काय जे काही आपण अनुभवतो काही ठिकाणी, तर मग एक्झॅक्टली तुम्हाला काहीच जाणीव झाली नाही याचा अर्थ काय, म्हणजे त्यावेळेला जाणीव नाही झाली म्हणतात ते, असं म्हणतात. आय डोंट नो. पण जर समजा ऊर्जा जर प्रवाहित होत नाही आहे, कारण की मी बघितलंय, मला एका गोष्टीचा अनुभव आला, जिथपर्यंत शिवतत्व गुरु, जिथपर्यंत शिवतत्व म्हणजे काय, समाधी अवस्था जिथपर्यंत प्राप्त होत नाही, शिवतत्व ॲक्टिवेट होत नाही, ते ॲक्टिवेट झालं. पहिल्यांदा कॉम्बिनेशन तसंच होतं, कारण की जेव्हा शक्तिपात होतो तेव्हा शिवतत्व जागृत केलं जातं आणि जेव्हा शिवतत्व जेव्हा जागृत होतं तेव्हा दुसरा शक्ती संचारित होते. या हातामध्ये काय होतं ना की समजा शिवतत्व माझे काय झालं, जागृत झालं सामर्थ्याने. शिवतत्व जागृत झाल्यानंतर शक्तीचा संचार झाला. मग हा संचार मला काय करावं लागेल, पूर्णपणे प्रेस करावं लागेल आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला प्रेस करून कम्प्लिटली त्याला पूर्ण बॉडीतला जो ऊर्जा आहे ती संचार केला जातो. पण काय होतं, बऱ्याच ठिकाणी अशा साधकांचे कॉल आलेले आहेत काही ठिकाणी की त्यांना काहीच मोमेंट नाही आहेत कुठेच बॉडीमध्ये, ते कुठे होत नाही आहेत किंवा काय होत नाहीत. तेव्हा मी त्यांना
दोष मी गुरुंना कधी देणार नाही, तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस केलेली नाही आहे साधनेमधली, जी काही तुम्हाला सगळं डिसिप्लिन तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा तुम्ही जेव्हा ती शक्तिपात झाला त्यावेळेला तुम्ही सक्षम नव्हता तो घेण्यासाठी. ती ऊर्जा तुमच्यासाठी ती तितकी सक्षम तुम्ही नव्हतात, तुमची बॉडी तेवढी सस्टेनेबिलिटी नव्हती त्यावेळेला. मग हे कॉम्बिनेशन दोन्ही ठिकाणी काय होतील, गडबड होतील पहिल्याच्यामध्ये. म्हणून बघा की गुरु आणि शिष्यांचं जेव्हा नातं ज्या वेळेला ज्या लेवलने ते ॲडॉप्ट होतं ना आधी, तसं हे प्रसंग आता जर बघितलेत ना सागर, तर ह्या प्रसंगांमध्ये खूप काही अशा आता गोष्टी आहेत की ज्या समोर येतात, पण ते बोलणं बरं नाही काही गोष्टींसाठी. पण शिवतत्व जिथपर्यंत ॲक्टिवेट होणार नाही, शक्तीचा संचार होणार नाही, आणि तो गुरु जेव्हा हात ठेवतो शिष्यावरती आणि ती ऊर्जा जेव्हा संचालित होणार नाही, तर तो तुम्ही अनुभव करू शकणार नाही. त्या अनुभवासाठी आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात सागर, असं आहे. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत शक्तिपातामध्ये. पण शक्तिपात होण्याच्या आधी जेव्हा दीक्षा म्हणून आपण हे करतो, तेव्हा दीक्षेच्या आधीची जी स्टोरी आहे ही खूप आवश्यक आहे. हा पहिला जो प्रवास आहे ना, हा खूप आवश्यक आहे. दीक्षा घेण्यासाठी घाई का करतात? मी नाही घेतलेली आहे, किंवा कोणी, मला नाही माहिती, मी कोणाबद्दल नाही बोलतोय, पण जे मला आता साधनेतून ज्या गोष्टी कळत आहेत, किंवा काही महाराज जे काही मला सांगतायत की तुला कुठे जाण्याची गरज नाही आहे, तू बस, तू सक्षम म्हणा. ती पहिल्यांदा मी स्वतःला सक्षम नाही समजत आहे अजूनही. मी अजूनही आसनावरती असेल, बोलतोय तुमच्याशी, काय बोलतोय, त्यांच्या रूपाने हा देह मी घेतलेला आहे, पण बोलतात ते. तर मी स्वतःला सक्षम नाही आहे, तर मी का जायचं कुठे? आधी मी स्वतःला सक्षम बनवू ना, आधी सक्षम बनवा. सक्षम बनल्यानंतर मी आधी सांगितलेलं गुरु तुम्हाला शोधत येणार आहे. का चाललोय आपण, कुठे चाललोय? कारण की एकदा मार्ग भटकला की तुम्ही भटकत जाणार, एवढं नक्की आहे. आणि जे प्रसंग आज आपण बघतोय कुठे, ते बघून तर इच्छा होत नाही काही गोष्टींची आपल्याला. पण त्यासाठी तुम्हाला सांगतोय की स्वतःला पहिल्यांदा आपल्याला सक्षम बनवून पहिल्यांदा आपण साधना ही स्वतः शिकून घ्यायची असते. साधना काय असतं, नेमकं काय आहे, त्याचे पॅरामीटर्स आहेत. संध्यावंदन करता येतं का, माझ्या इष्टदेवतांचं मला स्मरण करता येतं का, त्याचा काही मंत्र येतो का, मला काय डिसिप्लिन करताय तुम्ही? ॲटलिस्ट हाफ ॲन आवर बसताय? नाही, मी काय, माझ्या मित्राने शक्तिपात घेतला, मी घेतोय, ही अशी चढाओढ सुरू आहे. बरोबर आहे. माझ्या मित्राने दीक्षा घेतली कारण की तो गरीब होता, आता श्रीमंत झाला, गुरूंच्या कृपेदृष्टीने मी पण घ्यायला चालली. त्या गर्दीमध्ये सगळेजण जातात. व त्या गर्दीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्वतःला सक्षम तेवढं बनवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण ह्या गोष्टींचा अनुभव घ्या ना आतला. हा तुम्ही बाहेरील सुखासाठी काय करताय? शक्तिपात का दिला जातो? कारण की आतमध्ये आपल्याला स्वतःला ती ऊर्जा अनुभूती घ्यायची आहे. त्या ऊर्जेने आपल्याला आत्माची साक्षात्कार आपल्याला घडवून घ्यायचा आहे. हा मेन मोटो पाहिजे. पण आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये हॅपीनेस शोधतोय. ते हॅपीनेस नाही आहे, ते सुख नाही आहे, ते दुःख आहे. ते तुमच्या सोबत. आणि तुम्हाला एक सांगतोय, शक्तिपात घेताना एक कंडिशन अशी असावी की पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टींचा समतोल असायला पाहिजे. ज्या वेळेला हे कुंडलिनी जागरण झालं, ज्या होळी पौर्णिमेच्या पंचमी तिथीला झालं मागच्या वर्षीला, जेव्हा मी ते ॲनालिसिस केलं स्वतःबद्दल की हे त्याच दिवशी का घडलं, की त्या दिवशी कोणत्या फॉर्ममध्ये, तुम्ही रोज डायरी मला महाराज लिहून घेतात, रोज लेख लिहून घेतात प्रत्येक गोष्टींचे. त्या दिवशीचा मी जेव्हा अनुभव वाचतो ना कधी कधी सागर, त्यावेळेला मला कळतं की मी खूप बॅलन्स होतो. बरोबर, म्हणजे पाप पुण्य दोन्ही बॅलन्स होतं, व्यवस्थित बॅलन्स होतं. आणि ह्या जेव्हा बॅलन्स झाला ना, तेव्हा बरोबर महाराजांनी ती कृपादृष्टी केली. असं. मग हा आध्यात्मिक प्रवासात किती इम्पॉर्टंट आहे शक्तिपात? इम्पॉर्टंट म्हणजे हा एक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा एक भाग्याचा पण विषय म्हणू शकतो. कारण की जर प्रत्येक व्यक्तींना होत नाही, तुम्हाला सांगतो, पण होऊन सुद्धा काही लोकांचं पतनही होतं, जसं तुम्ही म्हणाला. आता मी याची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. मी जेव्हा कुठे भेटीगाठी होतात काही ठिकाणी, तेव्हा जेव्हा हा देह मी सोबत सोबत असतो, महाराजांची ऊर्जा सोबत आहे माझ्या, हे लक्षात ठेवा. जेव्हा महाराजांची ऊर्जा सोबत असल्यानंतर एखादा जर नॉर्मल व्यक्ती समजा त्याचा शक्तिपात झालेला असेल, आणि जेव्हा शक्तिपात झालेला असेल तेव्हा त्याला या देहातली जी ऊर्जा आहे ना, ती त्याला हिट होते. हिट होते म्हणजे काय, त्याला घाम फुटतो असं, म्हणजे असं मी बघितलं आहे. सॉरी. हां. आणि त्यावेळेला मी नवीन होतो, मला नव्हतं कळत की तो घाबरायला लागला. पहिल्या काही लोक घाबरतात म्हणजे त्यांना असं घाम फुटायला लागतो असं पूर्णपणे कम्प्लिटली. तेव्हा मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले, तुम्ही का बरं घाबरता काय, मी तर बसलो आहे ना बाजूला, का घाबरतात तुम्ही, मी तर एकदम नॉर्मल आहे. बरोबर. आणि मला घाबरण्याला एक कारण काय तुम्हाला?
तर त्याचा एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सांगतो. शक्तिपात झाला त्यांचा, त्यांनी साधना ज्या त्यांना सांगितलेल्या होत्या त्यांच्या गुरूंनी, त्या साधना त्यांनी केल्यात. पण त्या साधना कशा झाल्यात, काय झाल्यात हे मी नाही सांगू शकत, कारण मी त्यांचा गुरु नाही आहे किंवा मला मी अधिकारी नाही आहे कुठला त्या गोष्टी बोलणार ना, मी त्या गुरूंच्या पदावरती आहे. पण हा व्यक्ती घाबरतोय ना, का घाबरतोय, काय झालं त्याला, त्याचे हार्टबीट्स का वाढलेत, पण त्याला घाम यायला लागला तर ऑन ऑफ सडन आहे नाही. तेव्हा जेव्हा मी चेक केलं आतमधल्या आतमध्ये, जेव्हा दत्तात्रय महाराजांना जेव्हा आव्हान केलं आणि आव्हानाअंतर्गत जेव्हा मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मला कळलं की त्याची जी कुंडली ऊर्जा आहे ती इम्बॅलन्स आहे. अच्छा. ती चंद्रनाडी आणि सूर्यनाडीचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते प्रॉपरली फ्लो होत नाही आहे त्याच्या शरीरामध्ये. कुठेतरी ती लेफ्ट साईडनी चाललेली आहे, कुठे ती राईट साईडनीच चाललेली आहे. म्हणजे ते असं म्हणा की शिव आणि शक्तीचं जे कॉम्बिनेशन आहे त्या शरीरामध्ये ते इतकं प्रॉपरली नाही आहे त्या ऊर्जेच्या. तो ऊर्जा स्त्रोत त्याला इतका इम्बॅलन्स करतो की त्याचं मन विचलित आहे पूर्ण कम्प्लिटली आणि तो इम्बॅलन्स होतो आहे. अच्छा. आणि इम्बॅलन्स झाला की तो समोर ती ऊर्जा सहन नाही करू शकणार, कारण की ती ऊर्जा प्रचंड आहे. आता इथली ऊर्जा आपली जी आहे ती प्रचंड असल्याने काय होते, समोरच्या व्यक्तीला त्या जाणीव होते त्याला, पण ते मला पटकन तो एक सिम्पटम तर मला कळतोय की याला नेमकं काय झालेलं आहे, हा विषय कळलं तुम्हाला. तर म्हणून शक्तिपाती होऊन सुद्धा काही लोकचं पतनही होतं. आणि पतन यासाठीच होतं की तुम्हाला आधीच सांगितलं, शिवतत्व पहिले, नंतर शक्ती, नंतर ऊर्जेचा संचार, या पद्धतीने ते कॉम्बिनेशन करावं लागतं. ते जर नसेल झालं त्या व्यक्तीचं पतन होणार म्हणजे होणार, आणि मग ती त्रास देणार तुम्हाला. ती ऊर्जा सहन करू शकत नाही. त्या ऊर्जेला खूप प्रॉपर वेळी घेऊन चालावं लागतं. ती आई भगवतीची देण आहे पहिली गोष्ट. शक्तिपात हा अतिशय महत्त्वाचा आहे सागर, कारण की शक्तिपाताशिवाय ऊर्जा, गुरूंची जी ऊर्जा आहे, कारण की तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती आहात समजा, राईट, नॉर्मल व्यक्ती आहात आणि तुम्हाला जर समजा शक्तिपात जर नाही झाला, तुम्ही जस्ट एक नॉर्मल व्यक्ती आहात, तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करतात, तुम्हाला सगळं कळतं आहे, सगळ्या गोष्टी कळतात, पण गुरु हा विषय तुम्हाला अनुभवावा लागतो. पण गुरूंची ऊर्जा जेव्हा आपल्या शरीरामध्ये येते तेव्हा ते ईश्वराला, तुम्हाला ईश्वराच्या जवळ नेऊन ठेवते, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरु आपली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्रवाहित करतो. गुरुतत्व तुमच्या शरीरामध्ये सोडलं जातं आणि गुरुतत्वाचा जो प्रवाह तुमच्या शरीरात जेव्हा तुम्हाला ट्रान्सफर केला जातो तेव्हा तुम्ही ईश्वराच्या अगदी त्या प्रोसेसमध्ये तुम्ही येता फर्स्ट. कारण की गुरु ज्या पदावरती आहेत त्यांना ईश्वराचं वरदान आहे किंवा ईश्वराने त्यांना निवडलेलं आहे त्या गोष्टींसाठी, म्हणून ते गुरु आहेत ना, बरोबर आहे. बाकीचं नाही बोलत मी तुम्हाला, तुम्ही ते समजलेलं असतात. पण जर सक्षम गुरु जर असतील तर सक्षम गुरूंची जी ऊर्जा आहे ती प्रवाहित झाली की त्यांच्या शरीरामध्ये ते ऊर्जेचा संचार होतो, आणि एकदा ऊर्जा संचार झाला की मग आपण ते आध्यात्मिक जो आपला प्रवास आहे तो आत्मसाक्षात्काराच्या उन्नतीसाठी, आत्मसाक्षात्काराच्या एका आपल्या स्वतःच्या इंटरनल जर्नीसाठी तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे या संदर्भात. म्हणून तो शक्तिपात खूप महत्त्वाचा असतो. ओके. आता ज्यांनी शक्तिपात घेतलंय, जसं एखाद्या शिष्याने शक्तिपात घेतलंय एका गुरुकडनं, त्याच्यानंतरचा त्याचा प्रवास कसा असणार, ह्याची सुरुवात कशी असते? बघा, तुम्हाला गुरूंनी शक्तिपात दिला, बरोबर आहे. आता म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतोय देहाच्या, मला जेव्हा कुंडलिनीचं जागरण झालं त्याच्यानंतर काही गोष्टी मला तंतोतंत पाळाव्या लागल्यात. त्या पाळल्या काय मी तुम्हाला सांगतो. शक्तिपात झाल्यानंतर ऊर्जा संचार होईल. ती ऊर्जा तुम्हाला काय करेल की तुम्हाला आंतरिक तुमच्या चेतना म्हणा किंवा तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतील. व्हायब्रेशन दोन प्रकारचे असतात, कंपन होतात आपल्या शरीरामध्ये, शरीर असं हालायला लागतं ध्यानामध्ये. ठीक आहे, शरीर हल्लं याचा अर्थ काय की व्हायब्रेशन जाणवायला लागले. आता व्हायब्रेशन दोन टाईपचे आहेत, याच्यामध्ये काही लोक कन्फ्यूज आहेत की माझं शरीर दादा हलतंय. मी साधनेमध्ये कोणी एक स्त्री मला फोन करते आणि विचारते की माझं शरीर पूर्णपणे हलत आहे, तर हालण्याच्या आधी तुमची मानसिक परिस्थिती काय आहे हे लक्षात घ्या. तुम्ही त्या आसनावर बसलेला आहात, आसन तुम्ही त्या आसनावरती बसलात तेव्हा तुमची मानसिकता काय आहे, पहिल्यांदा हे स्वतःला विचारा की ही मानसिकता माझी हॅपीनेसची आहे का, की मी सॅडमध्ये केलेलं आहे. अहो मला दुःख आहे आणि खूप अतिशय राग आलेला आहे एका व्यक्तीचा आणि बसलं देवाजवळ करतोय ध्यान, काय होईल, अहो व्हायब्रेशन्स येतील. पण ते व्हायब्रेशन्स कोणते येतील, नकारात्मक आहेत, ते तामसिक आहेत, ते तुमच्यासाठी चांगले नाहीत. पण मी खूप आनंदात आहे आणि आनंदात राहून मी काय करतोय, आसनावरती बसतोय आणि आसनावरती बसल्यानंतर आव्हान करतोय महाराजांना, दत्तात्रय महाराजांना बोलतोय की या मला ज्ञान द्या, बसलोय तुमच्यासमोर. त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला तुमची कंपनं होतात शरीरामध्ये, ऊर्जा येते आणि कंपनं करते आणि ती व्हायब्रेशन होते आणि ते खूप सुटेबल असतं तुमच्यासाठी.
अच्छा. म्हणजे याच्यात 2 टोक आहेत, लक्षात ठेवा. लोकांना कन्फ्युजन आहे अजूनही. बरेच लोक कॉल करतात, दादा मला व्हायब्रेशन होतं. मी त्यांना विचारतो की तुम्ही तुमचं मानसिक परिस्थिती काय आहे. तर मग जेव्हा मला बोलावं लागतं त्या गोष्टींसाठी, त्यावेळेला मग मला कळतं की तुझी मानसिक परिस्थिती प्रॉपर नाही आहे. ते कंपन्या जे आहेत त्या कंपन्यांनी तुझी उन्नती होणार नाही, त्यासाठी तुला हॅपीनेस शोधावं लागेल आतून. तर तेव्हाच बसायचं असतं त्यावेळेला. कधी धरलं आणि कधी बसलं असं नाही होत. म्हणून या देहाला जेव्हा महाराजांनी प्रॅक्टिस करायला लावली कुंडलीच्या जागरणानंतर, तेव्हा असं झालं की माझ्या आजूबाजूला ऊर्जा व्हायच्या, तेव्हा मला उष्णता अशी जाणवायची शरीराच्या आजूबाजूला, आणि ती आतूनच व्हायची जाणीव की मला आता बसायचं आहे. तर तो एक आनंद व्हायचा की मला आता काहीतरी माझा तो डिसिप्लिन तयार केला त्यांनी, की तो डिसिप्लिन बरोबर त्याच वेळेला तयार व्हायचा. ऊर्जा त्याच वेळेला ह्याच्यात बसायची इच्छा व्हायची, आनंद व्हायचा. नाहीतर पृथ्वीवरती इतके लोक सॅड आहेत, काय ऑलरेडी सॅड लोकांनी एवढं भरलेलं आहे. आणि असं गंभीर होऊन बसू नका, हास्य मुद्रेत राहा, चेहरा प्रसन्न ठेवा. दत्तात्रय महाराजांचा चेहरा बघा तुम्ही, किती सुंदर आहे, किती सुंदर. म्हणजे गंभीर सारखं जर आपण बसलो त्याचे गंभीरच परिणाम होतील. काय तुम्ही एवढं गंभीर होऊन बसताय? अहो आनंद घ्या. आनंद आतून इतका आनंद होता ना सागर, की हसायला येतं कधी कधी. मंत्र आपोआप सुरू होतात, गाणी आपोआप येतात, काय काय नाही होत. साधक जेव्हा शक्तिपातानंतर जेव्हा ऊर्जा संचार होतो ना, त्यावेळेला तुम्हाला सगळं काही, तुम्हाला हसायला आवडेल, नाचायला आवडेल, गायला आवडेल, काहीही होऊ शकतं तुमच्यासोबत. कारण ती ऊर्जा आईची आहे. ती ऊर्जा तुम्हाला इनर हॅपीनेस देते आतून. इंटरनली जेव्हा आपण हॅपी होतो ना, तो खरा आत्मिक सुख असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून ते गंभीर मुद्रा करून तिथे बसायचं नाही. तर खूप लोक बघतो मी, अरे काय वट एवढं गंभीर होऊन का बसतोय. आतला हॅपीनेस जेव्हा आपण त्या पद्धतीने जेव्हा कोरिलेट करतोय, तर कोरिलेट करून ती ऊर्जाला आपण खरं फील करू शकतो. तो फील करणं ती अनुभूती आहे त्या केंद्रातली, हे लक्षात ठेवा. म्हणजे शारीरिक चेंजेस पण हे दिसून येतात 100%. कंपन्यांचे मी 2 प्रकार सांगितले ना, ते लक्षात घ्या. त्याच्यात बऱ्याच लोकांना डाऊट्स आहेत काही गोष्टींसाठी. तर दादा, आता समजा की मी देहदारी गुरु माझे आता नाही आहेत आणि मी शक्तिपात घेतलाय. आता देहदारी गुरु नाही आहेत आणि माझा अजून तो आत्मसाक्षात्कारही नाही झालाय, तर अशा वेळी मी काय करायचं? बघा, ज्या वेळेला शक्तिपात होईल त्याचा अर्थ काय आहे की गुरूंनी त्यांचे जे तत्व, गुरुतत्व जे आहे ते तुमच्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. ऊर्जा तुमच्यासोबत आहे. कोणाची? गुरुची. बरेच कॉल असे पण आहेत की ते म्हणतात की माझे देहदारी गुरूंनी आता देह ठेवलेला आहे, आता मलाच कळत नाही की माझी साधना आता कुठपर्यंत जाणार, की माझी साधना आता कशी डेव्हलप होणार, काय होणार, चिंतित असतात काही लोक. मी त्यांना सांगू इच्छितो की देहदारी जरी गुरूंनी जरी समजा देह ठेवला असेल, तुम्ही त्यांना अनुभव तर करा. तुमच्या शरीरातच आहेत ते, सूक्ष्म रूपाने आहेत ते, कुठेही गेलेले नाहीत, ते अविनाशी रूपात आहेत. गुरु म्हणजे काय? अविनाशी रूप. मग फक्त देह तर सोडावंच लागेल ना, कारण की देह कधी ना कधी तर सोडणंच आहे. बरोबर. शक्तिपात झाला याचा अर्थ त्यांनी तुम्हाला त्यांची ऊर्जा संचारित केलेली आहे. ऊर्जा संचारित केल्यानंतर तुम्हाला त्यांनी साधना शिकवलेली आहे. त्या साधनेच्या बळावरती तुम्हाला आता तुमची ती शिखर गाठायचं आहे. तो शिखर गाठताना हा तुम्हालाच प्रवास करायचा आहे, पण तुमच्या गुरूंना आवाहन करायचं आहे. मी कुठलेही कार्य करताना थोरले स्वामी महाराजांना का आवाहन करतो? कारण की ते माझे प्रथम सूक्ष्मरूप गुरु आहेत. राईट. मी गुरूंना कधी विस्मरण होऊच शकत नाही माझं, कारण की गुरु जर नसेल माझ्यासोबत, पण मी गुरु देहदारी रूपाने नाही बघताय, मी सूक्ष्म रूपाने बघतोय. त्यांना फील करू शकतो मी. प्रत्येक त्यांची जी आज्ञा आहे, प्रत्येक आदेश आहेत, प्रत्येक शब्द आणि शब्द चरित्र वाचन करताना सुद्धा मी फील करतोय की माझे गुरु, माझ्या गुरूंना हे होतंय, माझा गुरु त्रास, म्हणजे गुरु जे म्हणतोय आपण की त्या वर्डला खूप मोठा विषय आहे आपल्याला, तो समजून घ्यायचा आपल्याला. देहदारी जरी नसतील, त्यांनी देह जरी ठेवला असेल सागर, तर इम्पॉर्टंट असं आहे की तुम्ही साधनेमध्ये त्यांना आव्हान करा. सूक्ष्म रूपाने ते तुमच्याकडे येतील, एका क्षणात येतील, ते तुम्हाला गाईड करतील तुमच्या पद्धतीने. हा प्रवास हळूहळू 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 तुम्हाला टप्प्यावरती ते सोडतील तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला तितकं संयम ठेवावं लागेल, धैर्य ठेवावं लागेल तुम्हाला. अच्छा. लोकांकडे पेशन्सच नाही आहे. पेशन्स संपलेला आहे लोकांचा. का नाही आहे पेशन्स? तुम्ही संयम ठेवायला तुम्हाला शिकावं लागेल. हो, एक जन्म थोडी भेटलेला आहे, अशा असंख्य जन्मातून, म्हणजे अशा बऱ्याच जन्मातून आपण आलेला प्रवास आहे हा. पेशन्स ठेवावं लागेल. पेशन्स ठेवूनच तुम्हाला त्या आत्मोन्नती, जे तुम्हाला आत्मसाक्षात्काराचा जो तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे तो तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. पण त्यासाठी तुम्हाला त्या चिकाटीने, जिद्दीने तुम्हाला त्या साधनेत बसावं लागेल. आणि ही साधना जेव्हा आपण बसतो त्यावेळेला मग आपल्याला त्या खऱ्या गोष्टीची अनुभूती ना सुरू होतं. त्यामुळे देहदारी गुरु जरी नसलेत किंवा त्यांनी जरी देह ठेवलेला असेल आफ्टर शक्तिपात, तर तुम्ही तुमच्या डिसिप्लिननी जा. तुम्हाला ती ऊर्जा आपोआप ती शरीरामध्ये येईल त्यांची,
आणि समजा की गुरुच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात. आणि अजून एक मला प्रश्न आहे, जसं मी एका गुरुकडून दीक्षा घेतली, शक्तिपात घेतलंय, माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना बरेच अनुभव येतात, म्हणजे त्यांच्यासोबत जे गोष्टी चालल्यात त्यांनी मला सांगितल्यात, पण माझ्यासोबत असं काही होत नाही आहे, म्हणजे मला तो वेगळा एक्सपिरियन्स येतच नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये मी गुरु हा दुसरा स्वीकारू शकतो का, की मला अजून कंटिन्यू करायचं आहे, माझी अशी कुठे साधना माझी इनकम्प्लीट राहिली आहे ज्याच्यामुळे असं प्रॉब्लेम्स येत आहेत मला, की मी गुरु चेंज करावा? खूपच सुंदर प्रश्न आहे. असे प्रश्न येतात आणि अभिनंदन की हा प्रश्न माझ्या डोक्यात आला. बघ, गुरु जेव्हा मी तुला सांगतोय की शक्तिपात जेव्हा झालं, साधना सुरू झाली, आता याला 2 केस स्टडीमध्ये घेऊया. केस स्टडी 1 की एक गुरु आहेत की खूप सक्षम आहेत आणि त्या सक्षम गुरूंच्या शिष्याला खूप साऱ्या अनुभूती आणि ऊर्जा संचार आहे आणि त्याला ऑलरेडी बरेच साऱ्या अनुभूती येत आहेत आणि त्याची प्रगती खूप चांगली आहे. हा त्याचा मित्र आहे. दुसरा एक गुरु आहे, ते गुरु आहेत, त्यांचा हे झालेला आहे आणि त्यालाही शक्तिपात झालेला आहे, त्याच्यामध्ये अनुभव त्याला येत नाही आहे. हाच प्रश्न आहे ना. आपण याला 2 केस स्टडीमध्ये घेऊया. आता काय होतं की मी पुन्हा एकदा सांगतोय की गुरूंवरती आपण प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा आधी स्वतःला पहिल्यांदा आतमध्ये आपलं प्रश्नचिन्ह तयार करा की मी खरंच त्यासाठी ॲबल होतो का, ज्यावेळेला मी शक्तिपात घेतला, मी डिसिप्लिन होतो का, माझी मानसिक अवस्था त्यावेळेला काय होती, मला त्या गोष्टीचा अभ्यास होता का, राईट, की मी घाई गडबडीत केलेला तो शक्तिपात आहे, दीक्षा आहे, की मी त्या मोहामध्ये गेलो कुठल्या गोष्टींसाठी, अरे काहीतरी पेंडॉल लागलेलं आहे आणि बसूया 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 आपल्याला शक्तिपात मिळतो, असं काय झालं आहे का, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे असं होतात बऱ्याच लोकांच्या केसमध्ये. तर त्यावेळेला सागर मला हे सांगायचं आहे की आधी गुरूंना प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा आधी स्वतःला आपण प्रश्न करूया की मी लेट्स सी की मी 2 वर्ष बसेल, 3 वर्ष बसेल, 4 वर्ष बसेल, माझा पूर्ण गुरुवरती माझा विश्वास आहे, त्यांच्या साधना दिलेल्या याच्यावरती माझा विश्वास आहे. आधी पहिले आपण स्वतःला पहिले तयार करूया. दुसऱ्यांवरती बोट उचलण्यापेक्षा 4 बोटं माझ्याकडे पण आहेत ना, राईट. तर त्यामुळे मी स्वतःला पहिले डिसाईड करेल. सेकंड स्टेप अशी आहे की जर समजा काहीच होत नाही आहे, तुम्ही या डिसिजनवरती पोहोचलात की आता इतक्या साधना केलेल्या आहेत आणि काहीच वर्कआउट नाही होत आहे माझं, कुठेच काही मला फळ मिळत नाही त्या गोष्टीचा, मला हे अनुभव येतच नाही आहेत अजिबात, याचा अर्थ असा असू शकतो की तुमचं मे बी तुम्ही त्यावेळेला गुरूंची आज्ञा घेऊन तुमच्या जे तुम्ही गुरूंकडनं शक्तिपात घेतलेला होता, जर गुरु निस्वार्थी असेल, वर्ड वापरला निस्वार्थी असेल, तर गुरु तुम्हाला 100% ती आज्ञा देतील की तुम्ही गुरु बदलवू शकता, तुम्ही दुसऱ्या गुरूंकडे जाऊ शकता, सक्षम जे काही आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही जाऊ शकता, असं काही नाही. कारण की सिलेबस तर डिफरंट पोर्टफोलिओ आहे ना, बरोबर आहे. कॉलेज मी कुठलं पण आहेत, पण ध्यान साधना करताना त्या प्रथम गुरूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे, त्यांची माफी मागायची आपल्याला, कारण की निवड तुम्ही त्यांची केलेली होती, तुम्ही निवडलात त्यांना, त्यांनी तुम्हाला नाही निवडलं ना, ॲक्च्युली तुम्ही त्यांना निवडलेलं होतं. त्यामुळे तुम्ही त्यांचा आदर ठेवून, त्यांचा मान ठेवून त्यांना स्मरण करा, त्यांची माफी मागा आधी, आणि त्यांना स्मरण करून जेव्हा तुम्ही दुसऱ्या गुरूंकडे जेव्हा जाल तेव्हा मग तुम्हाला जो शक्तिपात पुन्हा तो मिळेल त्या पद्धतीने, तर ते गुरु ठरवतील तुमच्या संदर्भामध्ये की ते शिष्याला आपण ॲडॉप्ट करायचं की नाही करायचं या कॉम्बिनेशन्समध्ये. त्यामुळे तुम्ही हे म्हणू शकता की हा एक वादाचा विषय आहे, तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. कारण की मला जेव्हा गजानन महाराजांनी जेव्हा पहिल्यांदा उचलून धरलं होतं, पण गजानन महाराजांनीच तर मला दत्तात्रय महाराजांकडे पाठवलं ना, ते दिसत नाही आहेत लोकांना, पण एक गुरूंनी दुसऱ्या गुरूंकडे मला शिफ्ट केलं. दत्तात्रय महाराजांनी कोणाला पाठवलं माझ्याकडे, थोरले महाराजांना पाठवलं ना. मग काय झालं, म्हणजे गुरूंनी सुद्धा आपली निवड केलेली आहे ना, बरोबर आहे. म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये 6 प्रोफेसर्स आहेत ना, वेगवेगळ्या विषयांचे आहेत ना, तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं मिळणारच, काही गोष्टींसाठी असं काही नाही आहे. पण ती प्रॅक्टिस करू नका, त्याच्या आधी आपलं स्वतःला डिसिप्लिन करूया, स्वतः आपण करून मग नंतर आपण त्या गोष्टीला इतके सक्षम झालो, नाहीच होत आहे, मग त्यांची माफी मागून आपल्याला त्या प्रवासाला पुढच्या जाऊ शकतो आपण. ओके. हा विषय आहे. तर दादा, आता एखाद्या व्यक्तीने शक्तिपात घेतला, त्याच्यानंतर आहे ना, जेव्हा त्यांची कुंडलिनी जागृत झाली त्यावेळेनंतर काम वासना जे आहे त्यांची
ह्या वाढल्या, काम क्रोध ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ह्या वाढल्यात त्यांच्या. म्हणजे एकाची कॉमेंट होती आणि ओळखीचाच व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत अशी गोष्ट होते, तर ते कसं कंट्रोल करायचं, नाही तर ते काय त्या स्टेजमध्ये करू शकतात. शक्तिपात झाल्यानंतर ऊर्जा संचार झाला. ठीक आहे. ऊर्जा प्रत्येक पार्टमधून प्रत्येक चक्रातून ती प्रवास करते. षटचक्र भेदाने करेल, कधी कधी त्याचे अनुभव होणार नाहीत काही गोष्टींचे, पण काम वासना ह्या बळवतात हे सांगू शकतो मी तुम्हाला. या बळवतात यासाठी कारण की जितके जन्मांची साधना, जितके जन्म तुमचे झालेले आहेत, ज्या वासना तुमच्यासोबत त्याही काळात होत्या, त्याही जन्मात होत्या, याही जन्मात आहेत, त्याचे बीज आहेत, ते पूर्णपणे निघालेले नाही आहेत. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया. आपण एक भांडं घेतलं. ठीक आहे. भांडं खराब झालेलं आहे, त्याच्यावरती काय झालेलं आहे, एक असं लेअर आलेली आहे, ती मला घासायची आहे. तर मी काय करणार, साबण घेणार आणि साबणाने काय करणार, कम्प्लिटली घासणार. याचा अर्थ घासल्यानंतर बघ तो जो मड आहे की नाही तो असं वर येतोय. आता मी काय करतोय, टॅप वॉटर चालू करतोय आणि टॅप वॉटर चालू केल्यानंतर काय होईल, ती जी घाण आहे ना वरची ती पूर्णपणे क्लीन होतं आणि भांडं काय होईल, क्लीन होणार, स्वच्छ होईल. ऊर्जेचं हाच कार्य आहे. ऊर्जा अशीच कार्य करते. जेव्हा शरीरामध्ये ती प्रत्येक ठिकाणी पोचते आणि ऊर्जा पोचल्यानंतर त्या ज्या वासना आहेत त्या वासना वरच्या लेअरवरती येतात. अच्छा. काम वासना, क्रोध ज्या आहेत हे वरच्या लेअरवरती येतात कारण की ते तुमचे बीज आहेत ऑलरेडी. त्याला उखडून फेकायचं आहे, लक्षात ठेवा. त्यांना पण निघायचं, त्याला निघायचं नाही. ते जी कुंडलिनी आई आहे ना ती त्यांना बाहेर काढणार कारण की तुम्हाला सक्षम बनवायचं आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. त्या इनिशियल फेजमध्ये त्या शरीराच्या आतून त्या काय होतात, अशा बाहेर येतात. खूप व्यक्ती क्रोधित होतो. आता हे जे पॉडकास्ट बघणारे जे लोक असतील ना, आपले जे व्ह्युअर्स असतील, ते जे कोणी साधक असतील ना, त्यांच्या आयुष्यातही हे अनुभव आलेले आहेत की कामवासना बळवलेल्या आहेत त्यांच्या. तर घाबरून जाऊ नका. हे तुमची काय आहे ना, ही संयमाची परीक्षा आहे. हे संयम आहेत तुमचे. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ना, की शांत आणि तटस्थ राहून हाही फेज जाणारा आहे. अच्छा. हे जास्तीत जास्त हार्डली महिनाभर राहील. तुमची अथक परिश्रम, अथक संयम, प्रॉपर वेळी जर तुम्ही पोचलात, बसलात, आव्हान केलं, सगळं केलं, तर कुंडलिनी आहे ती पूर्णपणे तुमचं ते भांडं जे आहे ना घाण झालेलं ते क्लीन करेल. आणि क्लीन झालं की एकदम तुम्हाला छान असं व्यवस्थित होईल. कुठलाही प्रकार असा होणार नाही की तुम्हाला सौंदर्य कोणाला तुम्हाला खूप मोहित करेल किंवा तुम्हाला काही गोष्टी करतील. सांसारिक व्यक्तींसाठी सांगतो, काही लोकांचे असे प्रश्न असतात की संसारामध्ये आहे काय करावं, कारण की ह्या कामवासना पण आहेत, काही गोष्टी पण ऑब्व्हियसली असणारच. या गोष्टी तुम्हाला सजीव निर्मितीसाठी आधी पहिले त्या वासनेतूनच आपल्याला सृष्टी उत्पन्न झालेली आहे, हे विसरता कामा नये. सांसारिक व्यक्तींसाठी जर ड्युरेशन जर आपण जर म्हटलं तर योगाभ्यासामध्ये 45 days टू हा एक ड्युरेशन असतो. 45 days टू कमीत कमी तेवढे दिवस तरी ॲटलिस्ट जी ऊर्जा आहे जी आपली प्रवाहित होते तिला ती व्यवस्थित प्रवाहित होण्यासाठी 45 days गॅप असणं आवश्यक आहे, जे संसारामध्ये जे व्यक्ती असतात संसारिक. पण ह्या गोष्टी वारंवार जर समजा जर होत असतील तर मग त्या पद्धतीची जी तुमची काय म्हणतात त्याला जी प्रोग्रेस आहे ती प्रोग्रेस जनरली होत नाही. आणि ह्या गोष्टी मी फार मी सांगू शकतो, ह्या गोष्टी अनुभवाने सांगू शकतो की ॲटलिस्ट एवढं ड्युरेशन तरी मिनिमम 45 days राहायला हवा सांसारिक व्यक्तींसाठी सांगतो. तेवढं जर राहिलं तर तुमच्या पार्टनरला समजून सांगा. जो तुमचा पार्टनर आहे त्या पार्टनरला त्या गोष्टी जर कळल्यात, कारण ते ऊर्जा असतात आणि ऊर्जेचा तो फ्लो आहे तो तुम्हाला भाग्याने मिळालेला आहे त्या गोष्टींसाठी. त्यामुळे त्याचं पतन नको व्हायला वारंवार. ते जर पतन जर झालं तर मग ते ऊर्जा वर जायला वेळ लागतो बराच वेळेला. तर त्यामुळे ही गोष्ट खूप आवश्यक आहे सागर, असं आहे. तर हे उदाहरणांनी तुम्हाला कळलं असेल की घाबरण्याची आवश्यकता नाही. काम आणि क्रोध हा जो विषय आहेत हे ॲटोमॅटिक निघतील. मी आतून तुम्हाला आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की मला राग प्रचंड यायचा. राग शांत झाला. असे काही रिलेशन्स होते, असे काही विषारी लोक माझ्या आयुष्यात महाराजांनी आणून ठेवलेले होते, ज्यांना शक्य नव्हतं मला हँडल करणं. म्हणजे टेस्ट येस, संयम होता माझा तो. आणि इतके चिकटून पडलेले होते की म्हणजे मला बोलताही येत नव्हतं, पण सहन जे म्हणतो ना, महाराजांची पृथ्वी गुरु आहे, ती सहनशक्तीची गुरु आहे. त्यांनी सहनशक्ती पृथ्वीमध्ये बघा ना, काही लावा तुम्ही, ती सहन करते बिचारी. ह्या शरीराने सुद्धा खूप सहन केलेलं आहे. आणि अशा व्यक्तींना सहन केलेलं आहे टॉक्सिसिटीमध्ये की खूप प्रचंड मनस्ताप सहन केलेला हा व्यक्ती आहे. या व्यक्तीने इतकं सहन करून चुकलेलं आहे की चुका असतीलही माझ्या, पण
जे सहनशक्तीची एक सीमा म्हणतो ना आपण, ती कधी कधी खूप हेवी झालेली आहे. ओके. तर त्याच्यामुळे मला हे चांगलं माहिती आहे की जागरणानंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत अच्छा. प्रचंड प्रमाणात. पण तरी पण मी संयम ठेवून काही गोष्टी मी त्या केलेल्या आहेत, व्यवस्थित म्हणजे मार्गाने करून घेतलेल्या आहेत त्या, म्हणून मी ते सांगू शकतो. हा अनुभवातला विषय आहे. तर दादा मला हा एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा शक्तिपात होतो त्याच्यानंतर ही ऊर्जा आणि हे एक्सपिरियन्स वेगवेगळे यायला लागतात लोकांना. एक स्टेज नंतर लोकांना असं वाटतं की कुठेतरी लांब जाऊन साधना करणं, नाहीतर कुठेतरी लांब निघून जावं फॅमिलीकडनं. तर कुठे ना कुठे हे डिटॅचमेंटचं हे एक त्यांच्या मनात गोष्ट चालू होते. तर आता जे लोक संसारिक आहेत, जे लोक फॅमिली सांभाळत आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि मला अजून हे प्रश्न पण एक विचारायचं की तुमची डिटॅचमेंटवरती तुमचं काय मत आहे आणि तुमचा अनुभव काय आहे? पेपर अवघड आहे. संसारात राहून हा विषय करणं इतकं सोपं काम नाही. आणि म्हणूनच आपली जी निवड झालेली आहे ना सागर, ती अतिशय कठीण पेपर महाराजांनी दिलेला आहे. खरं बघितलं ना सागर, तर लोकांचं ही धारणा असते की मी साधना करतोय, आधी तर हा मी विसर्जित करायचा असतो आपल्याला. ठीक आहे. जेव्हा साधना महाराज करून घेतील ना तुमच्याकडनं, तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला खरं सांगतोय, साधना हा विषय तुम्हाला कळला पाहिजे. साधन मार्ग काय आहे? अहो, या मार्गातला हा एक तुमचा असा विषय आहे की तुमच्यासोबत 6 लोक आहेत, 7 लोक आहेत. माझ्या घरामध्ये 7 लोक आहेत. समजा तुमच्यावरती काही ना काही डिपेंडन्सी आहे काही गोष्टींची, बरोबर आहे. पण हे सगळं कर्तव्यांच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत. ते कर्तव्य तुम्हाला करावी लागतील. पण ते कर्तव्य करताना एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये हा जर भाव येत असेल की मला हे सगळं सोडून जायचं आहे आणि मला हिमालयात जायचं आहे, तर हे चुकीचं आहे. हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही असं जाऊन सुद्धा तुमच्या मनाला तिथे सुद्धा सुख मिळणार नाही. कारण कुठे ना कुठे तुम्ही अटॅच आहे. सुख कुठे शोधतोय आपण? तुम्ही काय म्हणताय की मला हे लोक डिस्टर्ब करत आहेत, ह्या लोकांचा डिस्टर्बन्सेस सुरू आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ध्यान साधनेमध्ये मी ज्या देहाला बसवायला, महाराज ज्या देहाला बसवत होते, आवाज तेव्हाही होता. ट्रॅफिकचा आवाज होता, लोकांच्या भांडणांचा आवाज यायचा, मी डिस्टर्ब व्हायचो. पण मला कळलं की आवाजावरनं पण ध्यान करता येतं ना. आवाज जो येतोय कुठला तरी दूरचा, त्या आवाजावरनं पण ध्यान करायला लागलो ना. म्हणजे याचा अर्थ काय? महाराजांनी करून घेतलं ना. बस तिथे कोणीतरी येईल, आवाज करेल, सगळं करेल. हो, प्रत्येक प्रोसेसमध्ये व्यक्ती त्या घरात राहूनच साधना करू शकतो, पण साधन मार्ग कळला पाहिजे ना. सुख दुःख आयुष्यामधले येणारे, मान अपमान, जय पराजय, अरे हे सगळे ऊन वारा पाऊस, हे सगळं असे खेळ आहेत. हे तुम्हाला सहन करून त्या युद्धाला जिंकून, तो युद्ध आहे तुमचा. संसार म्हणजे युद्ध आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जसं म्हणालात की महाराज तुमच्याकडनं करून घेतात की बस तिथे हे सगळे आवाज, म्हणजे महाराजांना पण माहिती आहे की तुम्ही संसारिक आहात. म्हणजे तुम्ही असं, महाराज पण कुठे बोलत नाही की तुम्ही निघून जा कुठे. नाही, प्रश्नच नाही. बरोबर. मला तर कधीच घेऊन गेले. हो, बरोबर आहे. म्हणजे हे आपल्या मनात येतं की आपण निघून जावं कुठे. नाही, हे शक्य नाही. आणि अशी निवड होत नाही. निवड ती अशीच होते की तुम्हाला हे युद्ध जिंकायचं आहे, तेव्हा तुम्ही संयम पाळता. हां, मी तुम्हाला सांगतो की डिटॅचमेंट जे असतं, डिटॅचमेंट होणं खूप आवश्यक आहे प्रत्येक गोष्टींमधून. जे विरक्त भाव जो असतो, हा विरक्त भाव जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल येतो आणि आपल्या फॅमिलीबद्दल येतो, तुम्ही काय म्हटलं, कर्तव्य आहेत ते करायचे आहेत, पण मला चिकटून नाही राहायचं आहे कुठल्या गोष्टींसाठी. मला मोहात नाही पडायचं आहे कुठल्या गोष्टींसाठी. मला जर समजा एखाद्या मी फॅमिलीच्या मोहात पडलो तर ते कदाचित ते हे नाही, पण मला त्या माझ्या ड्युटीज आहेत, त्या ड्युटीज मला पूर्ण करायच्या आहेत. त्या ड्युटीज पूर्ण केल्या त्यावेळेला जेव्हा मला कॉल येईल, महाराजांचं सांगेल की बाबा तुझा वेळ झालेला आहे, निघायचं आहे, तर निघायचं आहे. ते त्यांना बरोबर कन्व्हिन्स होतील त्या गोष्टी ज्या काही असतील. ते निवड झाल्यावरती गोष्ट करतोय ते सांगितल्यावर 100%. कारण की तुम्हाला जर जाण्याची जर आज्ञा झाली, थोरले स्वामी महाराजांचं तुम्ही बघा ना, एकदा तुम्ही चरित्र वाचा, आपण त्याच्यावरती करूया पूर्ण. थोरले स्वामी महाराजांचं जेव्हा तुम्ही चरित्र वाचाल, तेव्हा वानप्रस्थाश्रममध्ये जेव्हा महाराज जेव्हा पोहोचलेत, वानप्रस्थाश्रम किती सुंदर होतं महाराजांचं, तुम्ही बघा ना. त्यांची पत्नी त्यांच्या सोबत होती थोरले स्वामी महाराजांच्या. ओके. ते जेव्हा माणगावरून निघालेत, त्यांचा प्रवास तुम्ही बघा. जेही 4 आश्रम ठरवण्यात आलेले आहेत अध्यात्मामध्ये, त्यांचे 3ही आश्रम तुम्ही जर बघाल, इतके सुंदर आहेत की त्याच्यातनं बरंच काही शिकण्यालायक आहे थोरले स्वामी महाराजांच्या त्या याच्यामध्ये. वानप्रस्थाश्रममध्ये आयडियल वानप्रस्थाश्रम जो होता तो थोरले स्वामी महाराजांचा होता.
पत्नी सोबत होती, अच्छा. घरून बाहेर पडलेत. हां. आणि तीर्थ जेव्हा कुठल्याही तीर्थस्थळी म्हणा किंवा कुठल्या दत्तक्षेत्र ठिकाणी म्हणा, ज्या ज्या वेळेला गेलेत त्यांनी काटेकोर प्रत्येक गोष्टींचं पालन केलेलं आहे, प्रत्येक गोष्ट. नंतर शेवटचा आश्रम संन्यासाश्रम आहे. अच्छा. तुम्हाला हे 3 आश्रम तर पार करावे लागतील ना, हां. बरोबर आहे. बरोबर. मग हा 4था आश्रम जो आहे तो संन्यास आश्रम आहे. हम्म. महाराजांना यती चक्रवर्ती का बरं म्हटलं गेलेलं आहे? कारण की ते परमहंस होते ना. हम्म. सगळ्यात मोठी उपाधी आहे ती ओके. संन्यासामध्ये. परमहंस होते ना. परमहंस असल्यानंतर यती चक्रवर्ती आहेत वासुदेवानंद सरस्वती महाराज. हम्म. संसारिक व्यक्तींना त्यांनी सुद्धा जेव्हा स्वामींनी ओळखलं, त्यांच्या स्वतःच्या भाऊला सुद्धा आज्ञा दिली ना हम्म. की तू नाही करू शकणार हे गोष्ट. त्यांनी ते ओळखून होते. तर आपले गुरु आपल्याला नाही ओळखू शकत बरोबर. संसारामध्ये असं हो. की तुम्ही आसक्तीमध्ये आहात की विरक्त भाव तुम्हाला येणार आहे. करेक्ट. त्यांच्याकडे सगळं तुमचं डॉक्युमेंट आहे ना ऑलरेडी. मी तुम्हाला आधी सांगितलं, सिलेक्टेड असाल तर तुमच्या मनामध्ये विरक्त भाव पण यायला वेळ लागणार नाही, No. ते येणारच तुम्हाला. ते विरक्ती भाव आला याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असं नाही. हम्म. पण आपण कुठे चिकटून नाही आहात कुठल्या गोष्टींसाठी, असं त्या मोहात नाही पडणार आपण. हम्म. नाहीतर एक मोह लंकेला कुठे घेऊन गेला, सीतेला घेऊन गेला. काय झालं, मृगजळ पसरवलं ना रावणाने. बरोबर. कशाचं मृगजळ होतं ते? त्या हरणीला सोनेरी रंग दिला आणि त्या हरणीच्या मागे सगळे धावलेत हो. आणि शेवटी रामायण घडलं. म्हणजे मोहात पडलेत ना. मग Correct. छोटासा सुद्धा तुम्हाला एक ड्रॉप सुद्धा मोहाचा जरी आला ना साधकाच्या ह्याच्यात, तरी तुम्ही गळणार एवढं नक्की आहे याच्यामध्ये. म्हणून ती साधना जी आहे ती खूप डिसिप्लिन वेने करावी लागते, असं ओके. आहे. ओके. त्यानंतरच्या गोष्टी आहेत. आणि जसं तुम्ही म्हणालात की थोरले महाराजांबद्दल सांगायला बरंच काही आहे, तर आपण ट्राय करू नेक्स्ट पॉडकास्ट त्याविषयी आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. माझी इच्छा आहे की माझी इच्छा म्हणून नाही सागरकरनं, की थोरले स्वामी महाराजांचं जे ज्ञान आहे, हम्म. थोरले महाराजांचं चरित्र फार कमी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण ते जास्तीत जास्त या पॉडकास्टच्या निमित्ताने हम्म. थोरले महाराज कळावेत. थोरले महाराजांचीच इच्छा आहे की वयोगट 18 ते 40च्या मिनिमम या लोकांना तरी थोरले महाराज लक्षात यावेत. बरोबर. म्हणून ते परिश्रम प्रयत्न महाराज नक्की करून घेतील. हम्म. कारण की आज्ञाचक्रामध्ये ज्या दिवशी प्रवास सुरू झालेला होता, त्याच्यानंतरच्या आज्ञाचक्रामध्ये स्वतः थोरले स्वामी महाराज जेव्हा दंड घेऊन, आपला धर्मदंड घेऊन जेव्हा बघतायत, हम्म. त्यावेळेला अख्खा अंग माझा पूर्ण हादरून गेला आणि शहारून गेला. हम्म. कारण की जेव्हा गुरूंनी पहिल्यांदा आपल्याला आज्ञाचक्रावरती जेव्हा ते दर्शन दिलं ना, हम्म. त्या नदी किनारी एक नदी ओसंडून वाहत आहे हम्म. आणि धर्माची जे दंड आहे ते महाराज घेऊन येत. आणि ते काय दृश्य होतं. आणि ते दृश्य जेव्हा मी बघितलं तेव्हा अश्रूही होते, आनंदी होता की महाराजांना स्वतः बघतोय. दत्तगुरूंना तर बघितलं आहे, पण थोरले महाराजांचा चेहरा मला अजूनही आठवतोय की चेहऱ्यावरचे भाव आठवतात, चेहऱ्यावरची पूर्ण त्यांची तीक्ष्ण नजर आठवते. आणि तो सुद्धा दंड आठवतोय की त्या नदी किनाऱ्यावरती काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण नक्की सांगतोय की हे प्लीज करवा सागर. हो, नक्की नक्की. आणि नक्की करूया. याच्याबद्दल बरेच चातुर्मास आहेत की महाराजांचे, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यालायक आहेत. आपण करूया. आणि थँक्यू सो मच दादा, तुम्ही इतकी इम्पॉर्टंट माहिती दिली आहेत लोकांना शक्तिपात विषयी. बरेच प्रश्न कव्हर झालेत. बरेच लोकांचे जे प्रश्न यायचे आज त्यांना उत्तर मिळाले त्याचं. तर भेटूया आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. नक्कीच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप आभारी आपला. धन्यवाद. धन्यवाद.